नमस्कार. जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड जळगाव यांच्या वतीने अडसाली ऊस लागणीची तयारी आणि अधिकतम ऊस उत्पादन या विषयाशी आजचा हा वेबिनार. या वेबिनार मध्ये आपले सर्व शेतकरी बंधूंचे, श्रेष्ठ ज्येष्ठ तज्ञ शेतकरी बंधूंचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मी कृषीभूषण संजीव गणपतराव माने, मुक्काम पोस्ट आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी गेली 25-30 वर्ष ऊसाची शेती करतो. शेती करत असताना बरेचसेच अनुभव आले आणि त्यातून खूप छान छान उत्पादन मला मिळायला लागलं. सुरुवात ज्या वेळेला शेतीची केली त्यावेळेला पहिले 3-4 वर्ष एका एकरामध्ये 20 टन 22 टन एवढंच ऊसाचं उत्पादन लागणीपासून मिळायचं आणि खोडव्यापासून खूप छान म्हणजे 10 टन 11 टन प्रति एकर एवढं ऊसाचं उत्पादन मिळायचं. 2-3-4 वर्षानंतर एक गोष्ट केली की कुठल्या तरी तज्ञ मंडळींचं, तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं तरच उत्पादन वाढेल ही गोष्ट लक्षात आल्यावर आमच्या जवळ शेजारी राहणारे त्या काळातले प्रसिद्ध शेतकरी तज्ञ कैलासवासी कृषीभूषण बाबुरावजी फाळके यांच्याकडे गेलो आणि 1 वर्ष 1.5 वर्ष ऊसाची शेती कशी चांगली करता येईल याचे धडे घेतले आणि हळूहळू पुढच्या 2 वर्षामध्ये माझ्या ऊसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली. 20-22 टनावरून 45 टनापर्यंत मला मजल मारता आली. एक गोष्ट लक्षात आली की थोडंसं अभ्यासपूर्वक शेती केली, तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं तर 20 टनावरनं 45 टनावर पोहोचलो, म्हणजे जवळपास दुप्पट उत्पादन झालं. ही गोष्ट ज्या वेळेला लक्षात आली त्यावेळेला आणखीन मनात विचार सुरू झाला, कैलासवासी बाबुरावजींचं मार्गदर्शन घेतलेलंच आहे, पण अजून अशा ठिकाणी जाऊन जर मार्गदर्शन घेतलं की जिथं ऊस पिकावरती संशोधन चालतं, अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठीचं संशोधन चालतं, नवनवीन व्हरायटीज काढल्या जातात, निर्माण केल्या जातात, अशा ठिकाणी जाऊन जर माहिती घेतली तर नक्की आणखी माझ्या उत्पादनात वाढ होईल. हा विचार करून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जिल्हा सातारा इथे गेलो. इथल्या तज्ञांशी सातत्याने चर्चा करत राहिलो. त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अशा विविध तज्ञांच्याकडे जाऊन माहिती घ्यायचा प्रयत्न केला आणि या सगळ्या माहितीच्या आधारे यातील माझ्या शेतीमध्ये जे काही लागू होईल त्याचा उपयोग मी माझ्या शेतीत केला आणि प्रचंड उत्पादनामध्ये वाढ झाली. मित्रहो, 4-5 वर्षानंतर एक पहिला प्रयोग मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील शास्त्रज्ञ आणि व्हीएसआयचे शास्त्रज्ञ वगैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला प्रयोग केला. माझी असणारी 2.5 फूट रुंदीची सरी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आग्रह म्हणून अति धाडसाने 2.5 फुटावरनं 3.25 फुटाची सरी केली. 3 डोळ्याचं टिप्र, ऊसाचं टिप्र नेहमी टक्कर पद्धतीने लावणारा मी शेतकरी केवळ शास्त्रज्ञांनी सांगितलं म्हणून 3 डोळ्याच्या ऐवजी 1 डोळ्याचं टिप्र अति धाडसाने केलं आणि त्यांनी 1.5 फुटावरती 1 डोळा लावायला सांगितला. इथं मात्र धाडच कमी पडलं आणि लागण करताना 6 इंच, 7 इंच, 8 इंच, 4 इंच अशाच अंतरावरती 1-1 डोळ्याची लागणी केली. बाकीचं सर्व मार्गदर्शन शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग केला. त्या काळातली व्हरायटी होती ती 80-11 नावाची व्हरायटी होती. अतिशय छान उत्पादन मला मिळालं. अडसाली लागण होती. जवळपास 48, 49, 50, 51 पर्यंत कांड्या ऊसाला तयार झाल्या होत्या आणि हा ऊस ज्या वेळेला कारखान्याला तुटून गेला त्यावेळेला ऍव्हरेज मला मिळालं एका एकरामध्ये 86 टन. एवढं त्या काळातलं माझं उच्चांकी उत्पादन मला मिळालं. मित्र हो, थोडासा बदल, सरीची रुंदी 2.5 फुटावरनं 3.25 फूट, 3 डोळ्याच्या टिपऱ्याच्या ऐवजी 1 डोळ्याचं टिपरं अंतर ठेवून लागण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली. किती सोपं गणित होतं. आणखीन एक गोष्ट माझ्या लगेच लक्षात आली की शास्त्रीय पद्धतीने शेती केली की उत्पादन प्रचंड वाढतंय. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मात्र
सातत्याने पाडेगाव, सातत्याने VSI, सातत्याने कृषी विद्यापीठ, शिवाय अशा काही इन्स्टिट्यूटकडे जायला लागलो की जिथे ऊसावरती काम चालतं. अशा शेतकऱ्यांची भेटी घ्यायला लागलो की ज्यांचं उत्पादन बऱ्यापैकी चांगलं आहे. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास करत करत ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ व्हायला लागली. 86 टनाचं उत्पादन मिळालं त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की अजून थोडा जोर केला असता, अजून 14 टन उत्पादन जर माझं जास्त मला मिळालं असतं, तर मी 100 टनावरती पोहोचलो असतो आणि त्या काळातलं ते उच्चांकी उत्पादन ठरणार होतं. म्हणून मग सातत्याने परत पाडेगावला जायला लागलो. तिथल्या तज्ञांना हाच प्रश्न विचारायला लागलो, की सर, मला आडसाली ऊसाची लागण करायची आहे. तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने मी आता करायला तयार आहे. मला रासायनिक खताच्या मात्रा अशा काही लिहून द्या, की ती मात्रा वापरली, की माझ्या ऊसाचं उत्पादन मला एका एकरामध्ये 100 टन मिळेल. आणि या दृष्टीने मी सातत्याने त्यांच्या मागे लागलो. सरांनी शांतपणे ह्या गोष्टी ऐकून घेतल्या. त्यांनी आम्हाला बसवून घेतलं आणि मला सांगितलं, की दादा 100 टनाचा प्रयोग नक्की करूयात कारण तुम्ही 86 टनावरती पोहोचलात. आता हा महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग होईल एकरी 100 टनाचा पायलट प्रोजेक्ट म्हणायला सुद्धा हरकत नाही. ही 96-97 सालची ही चर्चा होती. मात्र आपल्याला तयारी चांगली करावी लागेल. मी बाकीच्या सर्व गोष्टी सांगेन. पण फक्त रासायनिक खतं घालून कधीही ऊसाचं उत्पादन चांगलं येणार नाही. त्यासाठी आपल्याला सेंद्रिय खताचा वापर करावा लागेल आणि म्हणून एकरी साधारणतः 40 टन चांगलं कुजलेलं शेणखत तुम्हाला अगोदर टाकायला लागेल. बाकीच्या मशागती कशा करायच्या, काय करायच्या त्याही गोष्टी मी तुम्हाला सांगेन आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण करत राहू. शेणखत 40 टन म्हटल्यानंतर माझ्या अंगावर काटा आला. म्हटलं हे साहेब शक्य नाही. कारण आमच्या भागामध्ये शेणखताची वानवा फार आहे. द्राक्ष बागायतदार आमच्याकडे भरपूर आहेत. सांगलीतला निम्मा जिल्हा द्राक्ष बागायतदारांचा, डाळिंबवाल्यांचा त्यांना शेणखत फार लागतं. आमच्या ऊसवाल्यांना हे शेणखत फारसं उपलब्ध होत नाही. मी म्हटलं साहेब शेणखत नाहीये. शेणखत खत टाकण्यापेक्षा मला असं करा, की रासायनिक खतं किती टाकायची आहेत सांगा. त्याच्यात मी पाहिजे तर जास्त वाढवून टाकतो. पण शेणखताचं भानगड नको. साहेब म्हणाले असं होत नाही. शेणखत हे शेणखतच असतं. सेंद्रिय खत हे टाकावंच लागतं. माझ्या डोक्यात त्यावेळेला कल्पना होती, की शेणखत काय कमी झालं तरी रासायनिक खतं वाढवू, असा मी विचार सातत्याने करत होतो. सरांची ती गोष्ट लक्षात आली, की यांचं फक्त रासायनिक खतावर लक्ष आहे आणि त्यांना सेंद्रिय खताचं महत्व नाही. म्हणून त्यांनी मला एक 10 मिनिटं समजावून सांगितलं, की नेमकं सेंद्रिय खत म्हणजे काय असतं आणि त्याचा उपयोग काय होतो आणि मग रासायनिक खताचा त्याच्यामुळं काय उपयोग होतो. मला त्यांनी सांगायला सुरुवात केली, "दादा," म्हटले, "तुम्ही जे सारखं म्हणायला लागलात, रासायनिक खत, रासायनिक खत, रासायनिक खत टाकूयात. हे टाकायचंच आहे म्हणाले. पण एक गोष्ट लक्षात घ्या, टाकलेलं रासायनिक खत जरी पाठीमागं पाणी दिलं आणि ते पाण्यामध्ये जरी विरघळलेलं असलं, तरी ते खत आहे त्या स्थितीमध्ये ऊस पिकाला खाता येत नाही, अपटेक करता येत नाही. मात्र जमिनीमध्ये त्याच्यावरती विशिष्ट अशी प्रक्रिया होते आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर ऊस पिकाला ज्या स्वरूपात त्याला खायला पाहिजे त्याच्यात त्याचं रूपांतर केलं जातं आणि मग ऊस पीक त्याला अपटेक करू शकतो. तिथे पण अजून वेगळ्या अडचणी असतात. याचा अर्थ असा टाकलेलं खत डायरेक्ट ऊस पिकाला खाता येत नाही. मी म्हटलं सर असं कसं असेल? खत टाकतो आम्ही, पाणी देतो, ती विरघळते, ऊसाला मिळतच असेल. नाही म्हणाले दादा, टाकलेलं खत हे ऊस पिकाच्या दृष्टीने स्थिर स्वरूपात असतं. इंग्रजीमध्ये त्याला फिक्स फॉर्म असं म्हणतात. प्रक्रिया झाल्यानंतर ऊस पिकाला खाता येईल अशा स्वरूपात त्याचं रूपांतर होतं. त्याला म्हणतात अवेलेबल फॉर्म, उपलब्ध स्वरूप असं म्हणतात. तरी पण मला काही कळालं नाही. सरांनी एक त्या दिवशी मला उदाहरण दिलं. अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे. हे शेतकरी बंधूंच्या दृष्टीने फार मला ते समजलं आणि शेतकरी म्हणून मी समजावून घेतलं आणि मग खरं माझ्या उत्पादनाला सुरुवात झाली. त्यांनी सांगितलं, "दादा घरी म्हटले ज्वारी असते, गहू असतो. खाण्यासाठी आपण ह्या गोष्टी आणलेल्या असतात. भूक लागली म्हणून ज्वारी एक मुठभर घेऊन आपण खातो का?" मी म्हटलं, "नाही सर, असं कसं खाता येईल?" "बरं," म्हटले, "गहू तरी मुठभर आपण खातो का भूक भूक लागली म्हणून?" मी म्हटलं, "नाही सर, असं खाता येणार नाही." म्हटले, "का खात नाही?" "खाण्यासाठी ज्वारी घरी आणलेली असते, खाण्यासाठी गहू घरी आणलेला असतो. भूक लागल्यानंतर खाण्याची गोष्ट आपण आहे तशी का खात नाही?" मी म्हटलं, "साहेब कदाचित पोट बिघडत असेल." यालाच म्हणायचं म्हटले स्थिर स्वरूप. ज्वारी ही आपल्या दृष्टीने स्थिर स्वरूप आहे. गहू हे आपल्या दृष्टीने स्थिर स्वरूप आहे. मात्र घरी याच्यावरती प्रक्रिया केली जाते. ज्वारीचं गव्हाचं पीठ केलं जातं, त्यात पाणी घालून मळलं जाते. ज्वारीची भाकरी म्हणून थापली जाते आणि गरम तव्यावर भाजली जाते. त्यावेळेला ती भाकरी तयार होते. ती भाकरी आपल्याला खाता येते म्हणजे आपल्या दृष्टीने ते उपलब्ध स्वरूप आहे.
ज्वारी स्थिर स्वरूप आहे आणि भाकरी उपलब्ध स्वरूप आहे. गहू स्थिर स्वरूप आहे, चपाती उपलब्ध स्वरूप आहे. या दृष्टीने टाकलेली खतं सुद्धा ऊसाच्या दृष्टीने स्थिर स्वरूपात असतात. तिथं प्रक्रिया झाल्यानंतर मग ती उपलब्ध होतात आणि मग ऊसाला खाता येतात. माझ्यापुढे प्रश्न पडला. म्हटलं सर आमच्या इथे घरी कोणीतरी काम करत असतं, आई असते, बहीण असते, मंडळी असतात. दिलेली ज्वारी वगैरे त्याचं पीठ करायचं, मळायचं, थापायचं, भाकरी तयार करायची किंवा एखादा आचारी आमच्या घरी काम करतो. ते आचारी इथं आहे, पण जमिनीमध्ये असं कोण काम करत असेल? सर लगेच म्हणाले, म्हटले दादा आता तुम्ही बरोबर मार्गावरती आहात, लाईनवरती आहात. टाकलेली खतं ऊस पिकाला खाण्यायोग्य करून द्यायचं काम जमिनीमध्ये सुद्धा एक आचारी असावा लागतो. तो आचारी अत्यंत महत्वाचा आहे आणि जमिनीतला आचारी म्हणजे जमिनीतले जीवाणू किंवा बॅक्टेरिया असं त्यांनी सांगितलं. मला त्या काळात बॅक्टेरिया माहीतच नव्हते. मी म्हटलं सर बॅक्टेरिया जीवाणू म्हणजे काय? ते म्हटले ते जमिनीतले आचारी आहेत. तुम्ही टाकलेलं खत ऊस पिकाला खाण्यायोग्य करून द्यायचं काम ते आचारी करत असतात. मला एवढं समजलं की जमिनीमध्ये आचारी लागतात आणि ते आचारी म्हणजे जीवाणू आहेत. मी म्हटलं मग सर जीवाणू टाकायला लागतात का बाहेरून आणून? ते म्हटले टाकायची फारशी आवश्यकता नसते. जमिनीमध्ये जीवाणू हे असतातच. पण वारंवार वापरलेल्या रासायनिक खतामुळं जमिनीतल्या जीवाणूंच्या वरती वाईट परिणाम झालेला असतो. त्यामुळं जमिनीवरच्या जीवाणूंच्या वरती वाईट परिणाम झालेला असतो. त्यामुळं चांगले सक्षम जीवाणू प्रयोगशाळेमध्ये वाढवलेले असतात. ते आणून आपल्याला परत एकदा जमिनीत टाकले, की जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढते, त्यांची कार्यक्षमता वाढते. मग म्हटलं सर सोपंच झालं. एका बाजूला रासायनिक खतं किती टाकू तेवढी सांगा आणि हे टाकलेली रासायनिक खतं ते जीवाणू तयार करून देणार आहेत. मग जीवाणू कुठले-कुठले आणि किती-किती टाकू तेवढी सांगा. सरांनी मला सांगितलं, की वेगवेगळे जीवाणू आपल्याला जमिनीत टाकायला लागतात, की जे आचार्याचं काम करतात. नत्रासाठी वेगळा जीवाणू असतो त्याला अझोटोबॅक्टर म्हणतात. स्फुरदासाठी वेगळा जीवाणू असतो त्याला फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणतात. आता अलीकडे पोटॅशसाठी एक वेगळा जीवाणू आला त्याला पोटॅश ऍक्टिव्हेटर म्हणतात. असे वेगवेगळे जीवाणू आपल्याला जमिनीमध्ये टाकायला लागतात, की ज्यांच्यामुळे जमिनीतल्या त्यांची संख्या वाढते आणि मग कार्यक्षमता वाढते. दिलेली खतं आणि जमिनीमध्ये पहिली शिल्लक असलेली खतं ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात ते तयार करून देतात आणि ऊसाला ही जास्त खतं खायला मिळाली, की आपोआप उत्पादन वाढतं. त्यामुळे जमिनीमध्ये जीवाणू देणं अत्यंत आवश्यक. मी म्हटलं साहेब लगेच आणून टाकू जीवाणू. कुठे मिळतात सांगा देऊया. 1995-96 सालची गोष्ट आहे त्यामुळे त्यावेळेला जीवाणू कुठे मिळतात मलाही माहित नव्हतं. सरांनी सांगितले जीवाणू द्यायचेच आहेत, पण जीवाणू ज्यावेळेला काम करतात, ते जिवंत असतात, त्यांना सुद्धा काम करत असताना स्वतःच्या पोषणासाठी त्यांना सुद्धा काही खायला लागतं. मी म्हटलं सर मग आणखी सोपं आहे रासायनिक खतं टाकू, त्यांना काय खायला लागतं ते पण टाकू आणि जीवाणू पण टाकू. ते म्हटले त्यांना जे खायला लागतं त्याचं नाव आहे सेंद्रिय कर्ब किंवा ऑर्गॅनिक कार्बन असं त्याला म्हणतात. आपल्या सर्वांच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असतोच, पण त्याची पातळी फार कमी 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 होत गेली खालावली आहे. आता आपल्या जमिनीमध्ये 0.5 पर्यंतच म्हणजे 0.5% पर्यंतच सेंद्रिय कर्ब असतो. 0.5% ते 0.5%. हा वाढत 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 0.5% ते 1% पर्यंत जर आपण नेऊ शकलो, तर जमिनीमध्ये जीवाणू प्रचंड वाढतात, जमीन सुपीक होते आणि आपल्याला पाहिजे तसं ऊसाचं उत्पादन घेता येईल. म्हटलं मग सेंद्रिय कर्बच आणून टाकूया ना, त्याला कशाला काय वाट बघायची? किती किलो टाकायचंय सांगा? सर त्यावेळेला हसले. म्हटले, "दादा सेंद्रिय कर्ब हा तसा विकत बाजारात मिळत नाही सुद्धा. सेंद्रिय कर्ब मिळतो त्याचा सोर्स आहे तो फक्त आणि फक्त सेंद्रिय खत आहे. आणि सेंद्रिय खतामध्ये जी एक 4-5-6 उत्कृष्ट अशी सेंद्रिय खतं आहेत. त्यातलं सर्वोत्कृष्ट सेंद्रिय खत जर कोणतं असेल, की ज्याच्यातून सेंद्रिय कर्ब भरपूर आपल्या जमिनीला मिळणार आहे, ते म्हणजे शेणखत आहे. म्हणून एकरी 30 टन, 40 टन शेणखत टाका असं मी तुम्हाला सांगितलं." मी डोक्याला हात लावला. एवढं सगळं अर्धा तास त्यांचं ऐकून शेवटी शेणखत टाकण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मी सरांना म्हटलं, "तर तरी सुद्धा माझ्याकडे शेणखत नाहीये." 2च पर्याय राहतात. एक तर मी परत जाऊन शेणखताची तयारी करून परत येईन किंवा दुसरं असं सांगा, की शेणखताला काय पर्याय आहे का? सरांनी लगेच सांगितलं, "शेणखताला पर्याय आहेत." म्हटले, "सांगतो लगेच." मी माझी वही काढली आणि शेणखताला पर्याय लिहून घ्यायला सुरुवात केली. पर्याय नंबर 1 सांगितला. शेणखताला सर्वात उत्तम पर्याय असं म्हटल्यावर मी वहीमध्ये नोंद केली शेणखताला सर्वात उत्तम पर्याय आणि सरांना म्हटलं सर कोणता? सरांनी सांगितलं शेणखताला सर्वात उत्तम पर्याय फक्त शेणखत असंच सांगितलं. मी मोठ्याने हसलो. माझ्याबरोबर माझे चौघडे मित्र आले होते तेही हसले. म्हटले सर काय पर्याय सांगितला? मी शेणखताला पर्याय विचारतोय तुम्ही शेणखताला पर्याय शेणखतच सांगता. सर म्हणाले शेणखताला सर्वात उत्कृष्ट पर्याय फक्त शेणखत.
पण शेणखत नसेलच तर मग इतर गोष्टी आपल्याला देता येतात. शेणखताची जागा नाही भरून काढणार, पण पर्यायी व्यवस्था म्हणून आपल्याला देता येईल. आणि मग त्यांनी सांगितलं एका एकरामध्ये 1.5 ते 2 टन पोल्ट्री खत टाका, ते बऱ्यापैकी काम करतं. एकरी 3 ते 4 टन 5 टनापर्यंत गांडूळ खत टाका, वर्मी कंपोस्ट टाका, तेही बऱ्यापैकी काम करतं. किंवा एका एकरामध्ये 200 किलो पासून 400-500 किलो पर्यंत अखाद्य पेंडींचा वापर करा. कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणतात त्याला, जसे लिंबोळी पेंड असेल, करंजी पेंड असेल, एरंडी पेंड असेल, यांचं मिश्रण जर आपण 500 किलो पर्यंत टाकलं तर अतिशय चांगल्यापैकी जमिनीची सुपीकता वाढते, सेंद्रिय कर्ब वाढतो. अजून एक त्यांनी सांगितलं लेंडी खताचा वापर करा. जिथं शेळी मेंढी पालनाचा उद्योग असतो तिथं दररोज गोळा केलेल्या लेंड्या आणून टाका. किंवा सगळ्यात सोपा मार्ग, जमीन रिकामी असताना बकरी बसवणे किंवा मेंढ्या बसवणे असं आमच्याकडे म्हणतात, त्याचा उपयोग करा. योग्य संख्येने योग्य दिवसासाठी जर बकरी आपल्या रानामध्ये बसवल्या तर बकऱ्यांच्या लेंड्या तिथंच पडतात, मेंढ्याच्या लेंड्या तिथंच पडतात, शिवाय त्यांचं मूत्रही तिथं पडतं, की ज्याचा उपयोग ऊस पिकासाठी खूप चांगला होतो. किंवा अजून एक त्यांनी शेवटचा मार्ग सांगितला होता त्यावेळेचा, ते म्हणजे हिरवळीचं खत करा. शास्त्रोक्त पद्धतीने केलेलं हिरवळीचं खत ते गाडून जर खत तयार केलं तर एकरी 30 ते 40 टन शेणखत घातल्यानंतर जेवढा फायदा होतो तेवढा फायदा हिरवळीच्या खतामुळे होतो. 1995 सालच्या सुगी नावाच्या त्रैमासिकामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हिरवळीचं खत कसं करावं याचा एक लेख आला होता, तो मी वाचला आणि तेव्हापासून आज तागायत हिरवळीचं खत करताना शास्त्रोक्त पद्धतीने करतो. अतिशय सुंदर असं त्यांनी जमीन तयार होते. शेणखताला तो बऱ्यापैकी पर्याय होतो. आणि आता अलीकडचा पर्याय फार सुंदर झाला, तो म्हणजे कारखान्याकडून मिळणाऱ्या प्रेसमड पासून तयार झालेलं कंपोस्ट खत हे अतिशय उत्तमरित्या आम्हाला आता शेणखताला पर्याय म्हणून झाला. मी गेली 18-19 वर्ष या प्रेसमडचा उपयोग करतो. प्रति एकर प्रति वर्षासाठी 10 ते 15 टन प्रेसमडचं तयार झालेलं कंपोस्ट खत मी माझ्या जमिनीमध्ये वापरतो आणि ऊसाची उत्पादकता अतिशय चांगल्यापैकी वाढत निघाली. सेंद्रिय कर्बाची पातळी वाढत निघाली आहे. बाकीच्या जमिनीच्या सुधारणा पण होत आहेत. सरांनी सांगितलं, दादा यापैकी काही ना काहीतरी वापरायला लागेल. नुसता सेंद्रिय कर्ब वाढवायचाच आहे म्हणून शेणखत किंवा सेंद्रिय खतं टाकायचे आहेत असं नाही. अजून शेकडो कामं ही सेंद्रिय खतं करत असतात. जसं 2 मातीच्या कणांच्या मधील रचना सुधारली जाते. 2 मातीच्या कणाच्या मध्ये जी पोकळी असते त्याच्यामध्ये ह्युमस नावाचा घटक असावा लागतो, त्याची वाढ प्रचंड प्रमाणात होते. हा ह्युमस पाण्यात विरघळलेले अन्न घटक स्वतःच्या आकारमानाच्या कितीतरी पटीने जास्त साठवून ठेवतो आणि ऊसाच्या मुळ्यांना तो त्यांच्या गरजेनुसार पुरवत राहतो. याच्याशिवाय ह्युमिक ऍसिड तयार होतं, युमिक ऍसिड तयार होतं, फुल्विक ऍसिड तयार होतं, वेगवेगळे एन्झाईम्स तयार होतात की जे सगळे ऊस पिकाला उपयोगी पडणारी असतात. त्यामुळं सेंद्रिय खत देणं अत्यंत महत्वाचं आहे. सेंद्रिय कर्बासाठी का होईना सेंद्रिय खत देणं गरजेचंच आहे. तेव्हापासून आज तागायत कारखान्याकडून मिळणारं कंपोस्ट खत किंवा शेणखत किंवा हिरवळीचं खत वगैरे या सगळ्याचा उपयोग करून जमिनीची सुपीकता अतिशय चांगली करून घेतो. मशागत अगदी चांगली करतो. मशागत सुद्धा चांगली करणं अत्यंत आवश्यक आहे. जमीन चांगली भुसभुशीत, खोलवर भुसभुशीत झाली पाहिजे. साधारणतः 7-8 इंच 9 इंचापर्यंत जमिनीमध्ये नांगर आपला चालतो, पलटी. तेवढी जमीन भुसभुशीत केली पाहिजे. ऊसाची मुळं जेवढी खाली आणि बाजूला पसरतील, जेवढी जास्त पसरतील, जेवढी जास्त खोलवर जातील, तेवढं ऊसाचं उत्पादन वाढणार आहे. त्यामुळं जमिनीची मशागत चांगली करणे, वेळच्या वेळेला सेंद्रिय खताचा मुबलक वापर करणे आणि योग्य वेळेला जीवाणूंच्या मात्रा योग्य पद्धतीने जमिनीला पुरवणे म्हणजे जमिनीची सुपीकता चांगली झाली असं होतं. हा पहिला मुद्दा आहे. मी बऱ्याचशाच 5 मुद्द्यांवरती नेहमी शेती करतो त्यातला हा पहिला मुद्दा. अधिक ऊसाचे ऊस अडसाली लागण अधिक उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल, तर पहिल्यांदा जमीन चांगल्यापैकी सुपीक करावी लागते. त्यातला हा मुद्दा. मग जमीन तुमची अडसाली असू द्या, लागण असू द्या किंवा पुढे जाऊन पूर्व हंगामी सुरू असू द्या, याच पद्धतीने आपल्याला जमीन चांगली तयार करावी लागेल. 2 नंबरचा मुद्दा आहे ऊस लागणीची योग्य पद्धत. मी असा मुद्दा सांगितला, की लोकं असतात, "काय दादा आता ऊस कसा लावायचा आम्हाला सांगता का? अनेक वर्ष आम्ही ऊसाची लागण करतो. ऊस कसा लावायचा आम्हाला माहिती आहे. आम्हाला रासायनिक खताच्या मात्रा सांगा." मी त्यांना म्हणतो, की अगोदर ऊस लागणीची पद्धत समजावून घेऊ, मग रासायनिक खताच्या मात्राकडे जाऊया. ऊस लागणीची योग्य पद्धत खरोखरच अत्यंत महत्वाचा विषय आहे. हा जर विषय आपल्याला समजला एकदा, की मग मात्र आपल्याला
पुढे ह्याला जाता येते की किती आपल्याला ऊसाची उत्पादकता कशी वाढवता येईल हे समजतं. जमिनीची सुपीकता झाल्यानंतर ऊस पिकाच्या लागणीकडे आपण जाणार आहे. एक सगळ्यात महत्वाचं वाक्य मला तज्ञांनी त्यावेळेला शिकवलं आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला, ऊस पिकाच्या शेतकऱ्याला सांगतो, ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. हे पाठच करायचं, आपल्या कॉम्प्युटरमध्ये फीड करून ठेवा. ते वाक्य असं आहे, नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्या पक्व ऊसांची संख्या, पक्व ऊस म्हणजे जो ऊस आता तयार झालाय, कारखाना तोडून घेऊन जाईन गाळप करणार आहे, म्हणजे गाळपायोग्य ऊसांची संख्या किंवा मिलेबल केन असं म्हणतात. पक्व ऊसांची संख्या 35,000 ते 45,000 असते, सरासरी 40,000 असते. नैसर्गिकरित्या पक्व ऊसांची संख्या सरासरी 40,000 असते. बरेच लोक मला शेतकरी विचारतात, म्हणजे काय दादा? शेतकरी बंधूंनो, आपण जशा कोणत्याही पद्धतीची ऊसाची लागण करूया, कितीही फुटवे आपण जास्त घेतले तरी सरते शेवटी ज्या वेळेला कारखान्याला ऊस तुटून जातो, त्यावेळेला शेवटच्या क्षणापर्यंत जगणाऱ्या ऊसांची संख्या ही सरासरी 40,000 असते. त्याच्यापेक्षा जास्त ऊस एका एकरामध्ये जगत नाहीत, हे नैसर्गिक आहे. मग आता आपण उलट येतो, आपल्या लागणीची पद्धत कशी आहे त्याच्यावर जर आपण आलो, ज्या पद्धतीने आपण ऊसाची लागण करतो आणि त्याला येणारे फुटवे घेतो, त्याची संख्या जर सुरुवातीला मोजली तर ती साधारणतः 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख नव्हे त्याच्यापेक्षा जास्त फुटवे आपण घेतो. एवढे जास्त घेतलेल्या फुटव्यापैकी जगणारे फुटवे असतात ते फक्त 40,000च असतात. इथून पुढे शेतकरी, जो ऊसाचा शेतकरी आहे त्यांनी 40,000 हा आकडा पक्का लक्षात ठेवला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण लागण करतो त्याच्यात मी असं म्हणाला की 2-2.5 लाख फुटवे आम्ही घेतो. हो, त्याच्यापेक्षा जास्त फुटवे घेतो. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगेन म्हणजे ते पटेल आपल्याला, की किती आपण फुटवे घेतोय आणि काय काय आपल्या ऊसाचं उत्पादन का वाढत नाही लगेच आपल्याला कळणार आहे. पूर्वी आपण 2.5 फुटाच्या सरी काढत होतो, पण नंतर आपण 3 फुटावरती आलो. 3 फुटाच्या सरीचे गणित केले की आपल्याला लगेच लक्षात येईल आपली काय चूक होते. एका एकरामध्ये जर 3 फूट फूट रुंदीची सरीनी जर आपण सरी काढली तर एका एकरात 14,520 फूट लांबीची सरी निघते. 43,560 चौरस फूट भागिले 3 असं केलं की येणारं उत्तर म्हणजे सरीची लांबी 43,560 भागिले 3 म्हणजे 14,520 रनिंग फूट होतात. तोंडी हिशोबासाठी 15,000 फुटा लांबीची सरी निघते असं गृहीत धरायचं. आपण पूर्वी 3 डोळ्याचं एक टिपरं करायचो आणि टक्कर पद्धतीने त्याची लागण व्हायची. 3 डोळ्याचं एक टिपरं साधारणतः त्याची लांबी 1 फुटाची असते. 3 डोळ्याचं एक टिपरं आणि टक्कर म्हणजे फुटाला एक टिपरं आपण त्या सरीमध्ये लावतो. 15,000 फूट लांबीची सरी असते आणि फुटाला एक टिपरं बसलं तर एका एकरामध्ये 15,000 फूट लांबीमध्ये 15,000 टिपरे बसतात. प्रत्येकी 3 डोळे असतात प्रत्येक टिपऱ्याला, म्हणजे 15,000 टिपरे गुणिले 3 म्हणजे 45,000 डोळे आपण एका एकरामध्ये लावतो. यापैकी एक 5%, 10% डोळे उगवत नाहीत. साधारणतः एक 5,000 डोळे त्यातले उगवले नाहीत असं गृहीत धरलं, तर 40,000 डोळे उगवले असं जर आपण गृहीत धरलं, तर पुढं मात्र एक अत्यंत महत्वाची गणित आपल्याला करायला लागतं, की मग आपल्या लक्षात येतं आपली काय चूक होते. समजा हे 40,000 डोळे उगवले. उगवलेल्या प्रत्येक डोळ्याला 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6-7 फुटवे आले. सरासरी 5 फुटवे तर आपल्याकडे येतातच. म्हणजे पहिला आलेला जेठाकोंब किंवा मातृकोंब आणि त्याला खालून येणारे 5 फुटवे असे 6 झाले. 40,000 उगवलेत गुणिले 6 म्हणजे 2,40,000 फुटवे एका एकरामध्ये सहजासहजी येतात. 5च फुटवे आपण धरलेत. काही ठिकाणी 7 येतात, काही ठिकाणी 10 येतात. काहीतरी शेतकरी सांगतात आमच्याकडे 15 फुटवे, 20 फुटवे, 25 फुटवे आलेत. ते सगळं सोडूयात. अवरेज 5 फुटवे आणि एक जेठाकोंब 6 फुटव्याचा जर हिशोब केला तर एका एकरामध्ये 2,40,000 फुटवे असतील. या 2,40,000 पैकी शेवटपर्यंत जगणारे फक्त 40,000 आहेत. हे नैसर्गिक आहे. त्याच्यावर आपण पुढे चर्चा करणार आहोत. 2,40,000 पैकी 40,000 वजा केले, राहिले 2 लाख फुटवे. मला सरांनी त्यावेळेला प्रश्न विचारला, की या राहिलेल्या 2 लाख फुटव्यांचं तुम्ही काय करता? मला त्यावेळेला सरांना याचं उत्तर देता आलं नव्हतं.
पण माझ्या डोक्यात होतं ते 40,000 ऊस जगतात त्याच्याकडेच लक्ष होतं. 40,000 ऊस गुणिले 1 किलो सरासरी ॲव्हरेज आलं तर 40 टन उत्पादन, 1.5 किलो आलं तर 7 टन उत्पादन, 2 किलो आलं तर 80 टन उत्पादन. आणि माझ्या डोक्यात विषय होता की त्या 40,000 ऊसाचं 2.5 किलो सरासरी वजन केलं तर 100 टन होणार आहे. त्यासाठी मला रासायनिक खतं किती टाकू हे सरांनी सांगावं. पण सरांनी हे वेगळंच गणित माझ्या समोर मांडलं. मी म्हटलं सर 40,000 जगतात, राहिलेले 2 लाख काय होतं त्याचं आम्हाला माहित नाही, म्हणजे नेमकं मला माहित नव्हतं. सरांनी म्हटलं सर हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमच्या ऊसाचं उत्पादन वाढणार नाही. शेवटपर्यंत जगणारे 40,000 आणि मध्येच हे राहिलेले 2 लाख फुटवे, हे दोघंही फुटवे तुम्ही जमिनीमध्ये टाकलेलं अन्न, जीवाणूंनी कष्टाने तयार करून ठेवलेलं अन्न, वापसा स्थिती योग्य असताना, सामू योग्य असताना तो ऊस तयार अन्न शोषून घेतो आणि मग त्याची वाढ व्हायला सुरुवात होते. दोघंही समान पद्धतीने अन्न खातात आणि वाढत राहतात. 40,000च्या बरोबरीने हे सुद्धा वाढत राहतात. 2 लाख फुटवे. 4 महिने, 5 महिने, 6 महिने हे फुटवे वाढत, वाढत, वाढत जातात. 6-7 महिन्यांनी गर्दी इतकी होते, की काही लहान असणाऱ्या फुटव्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. ते कमकुवत राहतात. अन्न तयार करायची क्रिया त्यांच्याकडे कमी होते आणि मग हळू करून ते मरून जातात. 6 महिने, 7 महिने, 8 महिने, 9 महिने, 10 महिन्यापर्यंत यांची मरायची क्रिया चालू असते. जगणारे असतात 40,000 आणि मध्येच मरणारे असतात 2 लाख. यांचं जर दोघांचं प्रमाण काढलं, जगणारे 40,000 जर एक पट असतील, तर हे मरणारे त्याच्या 5 पट आहेत. कारण जगणारे 40,000 आणि मरणारे 2 लाख आहेत. जगणारे 40,000 एक पट आणि मरणारे 2 लाख त्याच्या 5 पट आहेत. जेवढं आपण जमिनीमध्ये अन्न टाकतो तेवढं अन्न जीवाणूने तयार करून दिल्यानंतर हे दोघंही समान पद्धतीने खातात. म्हणजे टाकलेल्या अन्नापैकी जगणाऱ्याला एकपटच खायला मिळतं आणि खाऊन मरणारे 5 पट अन्न खाऊन मरतात. मी समजा 12 पोती खत जमिनीमध्ये टाकलंय, उदाहरण म्हणून सरांनी सांगितलं. प्रत्येक पोत्याचं वजन 50 किलो. टाकलेलं खत जीवाणूंनी सगळंच्या सगळं उपलब्ध करून ठेवलं आणि सगळं स्थिती योग्य असताना त्या दोन्ही ऊसांनी सगळं अन्न खाल्लं. 600 किलो अन्न दोघांनी खाल्लं, समान खाल्लं. म्हणजे त्या 600 किलो पैकी एकपट जे जगणारे आहेत त्यांना फक्त 100 किलो खायला मिळतं आणि खाऊन मरणारे जे 5 पट आहेत त्यांना 500 किलो अन्न खातात आणि ते मरून जातात. म्हणजे 600 किलो पैकी 500 किलो अन्न हे खाऊन मरणारे अन्न खाऊन मरतात. जगणाऱ्याला फक्त 100 किलो हिश्श्याला येतं आणि तेवढं खाऊन तो बिचारा आपलं प्रामाणिकपणे 25 टन, 30 टन, 35 टन ॲव्हरेज देतो. जर हे मरणारे एवढं अन्न खाऊन मरत असतील, आम्ही त्यांना खाऊन मरणारे फुटवे असं म्हणतो. हे खाऊन मरणारे फुटवे जर 2 लाख असतील, यांची संख्या जर आपण कमी करू शकलो, तर त्यांचं अन्न जे शिल्लक राहील ते जगणाऱ्यांना मिळेल आणि जगणाऱ्यांना जास्त मिळालं की ऊसाचं उत्पादन आपोआप वाढेल. म्हणजे जर आपल्याला 100 टन ऊसाचं उत्पादन घ्यायचं असेल, अडसाली ऊसाचं उत्पादन वाढवायचं असेल, तर संख्या नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. संख्या नियोजन जेवढी आपण करेक्ट करू तेवढं उत्पादन वाढेल. आपल्याला 40,000 जगणार आहेत, अजून एक 20,000 फुटवे सुरुवातीला जास्त घ्यावे लागतात. कारण लागण केल्यानंतर 1.5 महिन्यांनी खोडकीड येते. पुढे जाऊन कांडीकीड येते. याच्यामध्ये काही ऊस मरतात. मशागत करत असताना चांगले फुटवे काही मशागतीच्या वेळेला तुटून जाऊन मोडतात, काही ऍक्सिडेंटली मरतात. असं या मरणाऱ्यांची संख्या साधारणतः 20,000 असावी आणि जगणारे 40,000 असे एकूण 60,000 ते 70,000 फुटवे आपल्याला घ्यायचे आहेत. त्यातले 20,000 ते 30,000 या वेगवेगळ्या कारणाने मरतील आणि चांगले 40,000 सुरुवातीपासून जर जगले तर टाकलेलं अन्न सगळं त्या 40,000 खायला मिळेल. आपोआप 100 टन त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन निघेल. म्हणजे अधिक उत्पादन घ्यायचं असेल किंवा 100 टन ऊसाचं उत्पादन घ्यायचं असेल तर रासायनिक खताची मात्रा वाढवायची अजिबात गरज नाही. जेवढी खतं आपण अगोदर देत होतो तेवढीच खतं आताच द्यायची आहेत. त्याच्यापेक्षा जास्त खतं न देता फक्त खाऊन मरणाऱ्या फुटव्यांची संख्या कमी जर आपण केली तर आपोआप जगणाऱ्याला जास्त मिळेल आणि उत्पादन आपलं 100 टनावरती जाईल. मित्र हो, हे सूत्र अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला अजून सुद्धा लागण करताना कितीही शास्त्रज्ञांनी सांगितलं की 2 डोळ्याचं टिप्रकारामध्ये अंतर ठेवा, तरी आपण चिटकून लावतो. अजूनही आमच्याकडे काही पद्धत अशी आहे की सवयीने दीडीने ऊस लावतात. असं वाटतं की जेवढं दाट ऊस उगवला
जेवढी फुटव्यांची संख्या जास्त तेवढं उत्पादन चांगलं येणार आहे. पण इथंच नेमकं गणित चुकतं. जेवढी फुटव्यांची संख्या जास्त तेवढं उत्पादन कमी येणार आहे, हे इथून पुढे लक्षात ठेवलं पाहिजे. मी म्हटलं सर, हे 2 लाख जे फुटवे आहेत ते कमी करायचे आहेत ना, मग मी असं करेन, हे फुटवे जर कापून मी काढले तर? सर हसले. दादा तुम्हाला माहित आहे का म्हटले, की एक फुटवा कापला तर काय होतं? म्हटलं काय होतंय सर? कापून काढू आणि जनावरांना वैरण होऊन जाईल आणि संख्या मर्यादित राहील. टाकलेलं खत सगळं त्या जगणाऱ्याला राहिलेल्या उसांनाच खायला मिळेल. सर हसले आणि म्हणाले, "दादा इथंच आपण गल्लत करतो. फुटवे जादा झालेले कापून जर आपण काढले, तर प्रत्येक कापलेल्या फुटव्याला जमिनीतनं आणखीन 4-4, 5-5 फुटवे येतात. म्हणजे समजा जर आपण 2 लाख फुटवे कापून काढले, 1.5 लाख फुटवे कापून काढले, तर 2-3 लाख अजून जादा फुटवे येतील. ऊस एकदम दाट असा झाला असं होईल आणि मग काहीच उत्पादन येणार नाही. प्रत्येक ऊस बारीक राहील. मरायचे तसे सगळे मरून जातील, पण जगणारा ऊस हा अंगठ्यासारखा बारीक राहील. त्यामुळे उत्पादन येणार नाही. फुटवे कापून काढून चालत नाहीत. मग त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला सुचवलं, की दादा डोळ्यांची लागण करत असताना कमी संख्येने करा. म्हटलं सर कमी कशी करायची? सोपा मार्ग आहे म्हटले, सरीची रुंदी वाढवा. तुमच्या ज्या 2.5 फुटाच्या सऱ्या आहेत, 3 फुटाच्या सऱ्या आहेत, 3 फुटाच्या सरीमध्ये जेवढे डोळे बसणार आहेत, त्याचे निम्मेच डोळे जर लावायचे असतील, तर 6 फुटाची सरी करा. नसेल तर 5 फुटाची करा. 4.5 फुटाची सरी करा आणि 2 टिपऱ्यामधलं अंतर वाढवा. डोळ्याची संख्या कमी लावा, टिपऱ्यांची संख्या कमी लावा आणि प्रत्येक टिपरीला फुटवे घेताना मोजून घ्या. 5, 6, 7, 8 असे साधारणतः फुटवे घ्या. एकूण फुटवे आपल्याला एका एकरामध्ये 60,000 होतील. एवढं करा. आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल. रासायनिक खतं जास्त टाकायची अजिबात गरज नाही. मला आश्चर्य वाटलं. किती सोपं गणित आहे. फुटव्यांची संख्या मर्यादित केली, उत्पादन वाढणार आहे. आणि मग सरांनी खरं तर त्यावेळेला उदाहरण दिलं होतं मला, की वेगवेगळ्या पिकाचं बघा म्हटले. प्रत्येक पिकाला, प्रत्येक रोपाला, प्रत्येक झाडाला विशिष्ट अशी जागा लागते. त्याने त्यावेळेला उदाहरण दिलं. केळीची लागण होत असताना बघा म्हटले 6x5, 6.5x5, 7x5 अशी काहीतरी विशिष्ट जागा देऊन लागण करतात. केळीच्या झाडाला किमान 30 स्क्वेअर फूट जागा लागते. डाळिंबाचं पण तसंच काहीतरी वेगळं एका एकरामध्ये 300-350 झाडं लावतात. मग केळीची झाडं साधारणतः 1200 पासून 1400, 1450 लावतात. ही जशी रोपं मर्यादित असतात. द्राक्ष बागायतदार 800 रोपं, 1000 रोपं एवढीच लावतात, जास्त लावत नाहीत. जसं प्रत्येक रोपाला तिथं जागा द्यायला लागते, तसं ऊसाच्या सुद्धा प्रत्येक रोपाला विशिष्ट अशी जागा लागते आणि ती जागा म्हणजे एका रोपाला, एका तयार ऊसाला 1 स्क्वेअर फूट जागा लागते, असं सरांनी सांगितलं. आपल्या एका एकराचे स्क्वेअर फूट आहेत 43,560. त्यातले वरचे 3,560 जर स्क्वेअर फूट जागा वेगवेगळ्या आजूबाजूला जर रिकामी जागा सोडायला लागते त्यात वजा केले तर राहिले 40,000. ह्या 40,000 स्क्वेअर फुटामध्ये एका स्क्वेअर फुटाला एक ऊस जगेल म्हणजे 40,000 ऊस जगतील. सुरुवातीला मात्र एका स्क्वेअर फुटामध्ये सव्वा ते दीड फुटवा घ्यायचा म्हणजे 40,000 गुणिले दीड म्हणजे 60,000 फुटवे घ्यायचे. त्यातले 20,000 फुटवे वेगवेगळ्या कारणांनी मरतील आणि चांगले 40,000 फुटवे जगतील की ज्यांना आपण टाकलेलं सगळं अन्न त्यांनाच खायला मिळेल आणि उत्पादन आपल्याला पाहिजे तेवढं मिळेल. रासायनिक खतं जास्त टाकायची गरज नाही. मी म्हटलं सर डोळे आपण म्हणजे सरीची रुंदी वाढवली, डोळ्यातलं अंतर वाढवलं, पण प्रत्येक डोळ्याला येणारे फुटवे काही जण असं सांगतात 5, 6, 7, 8च नव्हे 10, 12, 12, 15 फुटवे येतात. सर म्हटले उसाच्या डोळ्याची कॅपॅसिटीच तसं आहे. व्हरायटीनुसार प्रत्येक उसाच्या डोळ्याला 15-20च नव्हे तर 25, 30, 40, 50 पर्यंत फुटवे येण्याची त्याची कॅपॅसिटी असते. म्हटलं सर मग त्यांना कंट्रोल कसं करता येईल? सोपं गणित आहे असं सांगितलं. ऊस लागण केल्यानंतर साधारण ते 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान आपल्याला पाहिजे तेवढे योग्य फुटवे येतात. त्याची उंची योग्य झालेली असते. अजून खालून फुटवे येतच असतात, की जे भविष्यामध्ये अन्न खाऊन मरणार आहेत. या वेळेला त्यांना कंट्रोल करायचं आहे आणि हे कंट्रोल करण्यासाठी म्हणून आपण ऊसाची बाळ बांधणी करायची. ऊसाची बाळ बांधणी याचा अर्थ आपल्याला योग्य फुटवे उंचीचे आलेले दिसले, की जादा फुटवे येऊ नयेत म्हणून ऊसाच्या बेटाच्या बुडक्याला 3 ते 4 इंच मातीची भर लावायची. एवढी जर भर त्याला लावली, की खालून येणारे नवीन फुटवे
त्याच्यावरती माती 3-4 इंच झाल्यामुळं ते वरती येत नाही, तिथंच दबले जातात, सप्रेस होतात आणि त्या भर जेवढी लावली त्याच्यावरती जेवढे फुटवे आहेत तेच फुटवे वाढीला लागतात आणि मग आपल्याला संख्याचं नियोजन व्यवस्थित करता येते. संख्याचं नियोजन व्यवस्थित करता येते. मित्र हो, ऊसाचं उत्पादन वाढवायचं असेल तर ऊस लागणीची योग्य पद्धत अत्यंत अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक जण आपण म्हणतो की आम्ही सरीची रुंदी 4.5 काढली, पण लागण करताना दाट लागण करतो. जरी लागण दाट केली नसली तरी येणारे फुटवे आपल्याला कमी दिसले की आपण लगेच त्याचा जेठा मोडून काढतो, फुटव्यांची संख्या भरमसाठ घेतो. जेवढे जास्त फुटवे तेवढे उत्पादन कमी येणार आहे. हे पक्क जर सूत्र आपल्या लक्षात ठेवलं तर आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल. मग सरी नेमकी किती फुटाची काढावी? ज्यांची जमीन मध्यम आणि हलकी असेल त्यांनी 4.5 फूट रुंदीची सरी काढावी. आता बैलांनी मशागत होत नाही कारण बैलांची उपलब्धताच नाही आहे. पॉवर टिलरनी त्याच्यामध्ये व्यवस्थित भरणी करता येते. ज्यांच्याकडे मध्यम काळी आणि खोल काळी जमीन आहे अशा जमिनीमध्ये 5 फूट रुंदीची सरी काढावी. त्याच्यामध्ये पॉवर टिलर व्यवस्थित चालतो. अतिशय उत्तम मशागत करता येते. ज्यांच्याकडे कुबोटा सारखा मित्सुबिशी सारखा 4 चाकी छोटा ट्रॅक्टर आहे, यांनी जर त्यांना मशागत करायची असेल तर सरळ 6 फूट रुंदीची सरी काढावी लागते आणि त्यांनी मशागत चांगली होते. सरीची रुंदी वाढल्याने उत्पादन कमी येत नाही. सूत्र एकच लक्षात ठेवायचं, सरीची रुंदी कितीही असू द्या, पण एका एकरामध्ये जेवढे आपण डोळे लावले त्यांना फुटवे एवढे घ्यायचे आहेत की ज्यांची संख्या एकरी 60 ते 70 हजार असावी. त्यातले 20 ते 30 हजार वेगवेगळ्या कारणाने मरून जातील आणि चांगले फुटवे ऊस चांगले 40,000 तयार होतील. आपोआप आपलं ऊसाचं उत्पादन वाढणार आहे. सरीची रुंदी किती याच्यावरती लक्ष नको. सरीची रुंदी ही ठरवायची कशावर? तर मशागत करायला जे अवजार आपल्याकडे आहे ते अवजार व्यवस्थित कसं चालेल यासाठी सरीची रुंदी आपल्याला योग्य लागते. त्याप्रमाणे आपण तयारी करावी. बाळ बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यानंतर जो मुद्दा येतो हे माझ्याकडे हा जो फोटो आपल्याला दिसतो आहे तो सबसर्फेस ड्रिप इरिगेशन सिस्टीम जैन इरिगेशनच्या मार्फत माझ्या हाती मी करून घेतलेली होती. त्याच्यामध्ये लॅटरल पुरलेले आहेत. त्याच्या दोन्ही बाजूला ऊसाची रोपं मी लावतो आहे. 13 नोव्हेंबर साली मी 13 नोव्हेंबर रोजी मी ऊस लावला होता आणि तो ऊस पुढच्या नोव्हेंबरला तुटला. 17-18 नोव्हेंबरला 103 टनाचा अवरेज सबसर्फेसच्या या प्लॉटमध्ये मला मिळालेलं होतं. मित्र हो, 3 नंबरचा मुद्दा आहे रासायनिक खते. मी जसं त्या सरांच्या मागे लागलेलो होतो की सर मला रासायनिक खताच्या मात्रा सांगा, मला एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन घ्यायचं आहे. सरांनी सांगितलं पहिले जमीन सुपीक कशी करायची ते बघा, त्याच्यानंतर ऊस लागणीची पद्धत कशी असावी ती बघा आणि मग ठरलं की रासायनिक खतं किती द्यायची आहेत ते सांग. सरांनी मला त्यावेळेला 2 सूत्र सांगितले. मुख्य म्हणजे अपेक्षित ऊस उत्पादनाचे सूत्रानुसार रासायनिक खताच्या मात्रा ठरवता येतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हे सूत्र जाहीर केलेले आहे. अडसालीसाठीच एक सूत्र आहे, पूर्व हंगामीसाठीच एक सूत्र आहे आणि सुरू आणि खोडव्यासाठी एक सूत्र, अशी 3 सूत्र आहेत. माती परीक्षण करायचं, त्या सूत्रामध्ये आपल्या जमिनीत असलेलं नत्र, स्फुरद आणि पालाश याच्या मात्रा लिहायच्या. आपल्याला किती अपेक्षित उत्पादन आहे ते त्या सूत्रामध्ये लिहायचं आणि सूत्र सोडवलं की किती नत्र, किती स्फुरद आणि किती पालाश आपल्याला ज्यादा द्यावा लागेल हे त्या सूत्रानुसार कळतं. त्यानुसार आपल्याला रासायनिक खताच्या मात्रा ठरवायच्या असतात. ज्यावेळेला 100 टनाचं उत्पादन काढलं त्यावेळेला ह्या सूत्रानुसार मी रासायनिक खताच्या मात्रा ठरवल्या. पण अत्यंत महत्वाचं म्हणजे ते खते देण्याचं वेळापत्रक एक त्यावेळेला ठरवून घेतलं. त्या वेळापत्रकानुसार आम्ही खतं देत राहिलो. पूर्वी आम्हाला सगळ्यांनी तज्ञांनी सांगितलं होतं की 4 वेळेला खतं द्या. नत्र असेल ती विभागून द्या. 10-40% प्रमाणे द्या. स्फुरद आणि पालाश द्यायचा आहे तो 50% लागणीच्या वेळेला द्या, 50% भरणीच्या वेळेला द्या असं सांगितलेलं होतं. पण ज्या वेळेला 100 टनाची चर्चा सुरू झाली त्यावेळेला हीच खतं 6-7 वेळेला विभागून कोणत्या वेळेला कुठली कुठली द्यायची ते सरांच्याकडून समजावून घेतलं आणि त्याप्रमाणे खताच्या मात्रा द्यायला सुरुवात केली. याच्या पुढे जाऊन अडसाली लागणीमध्ये आम्ही ज्या वेळेला 125 टनाचा प्रयोग केला, 150 टन प्रति एकराचा प्रयोग केला, त्यावेळेला सरांच्याकडून या अपेक्षित ऊस उत्पादनाच्या सूत्रानुसार खतं देण्यापेक्षा अजून एक वेगळं सूत्र त्यांनी आम्हाला सांगितलं.
1 टन प्रति टन ऊसासाठी लागणाऱ्या खतांच्या मात्रा ठरवणारे एक सूत्र विद्यापीठाने त्यावेळच्या शास्त्रज्ञांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यानुसार रासायनिक खताच्या मात्रा आम्ही ठरवल्या आणि मग किती जादा खतं द्यावी लागतात ती खतं द्यायला लागलो. 125 टनाचं लक्ष्य आम्हाला गाठता आलं. 150 टनाचं लक्ष्य आम्हाला गाठता आलं. एवढंच नव्हे, 2017-18 साली आणि या वर्षी सुद्धा 19-20 सालच्या 20च्या हंगामामध्ये सुद्धा एका एकरामध्ये 200 टनाचं उत्पादन मिळेल का, हे असा प्रयोग आम्ही सुरू केला. यासाठी जैन इरिगेशनने सुद्धा प्रचंड आम्हाला मार्गदर्शन केले. बरेचसे ठिबक सिंचन, फॉगर सिस्टीम वगैरे बसवून दिलेली आहे. त्यानुसार हा प्रयोग चालू आहे. गेल्या वर्षीच्या प्रयोगामध्ये आम्ही 167 टन 677 किलो पर्यंत जाऊन पोहोचलो एका एकरामध्ये. साधारणतः 168 टन निघालं. त्याच्यामध्ये हे सूत्र अत्यंत महत्वाचं होतं. प्रति टन ऊसासाठी लागणाऱ्या खतांच्या मात्रा ठरवणारे सूत्र, हे सूत्र आम्हाला जास्त उपयोगी पडलं. डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर, फिजिओलॉजिस्ट, नंतर डॉक्टर अरुण मराठे सर, सॉइल सायंटिस्ट, डॉक्टर बी पाटील सर, ॲग्रॉनॉमिस्ट, शिवाय डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट इन्स्टिट्यूटचे काही शास्त्रज्ञ, शिवाय आमच्या इथले काही तज्ञ मंडळी, या सर्वांचं मार्गदर्शन लाभलं. जसं जैन इरिगेशन म्हणून जडे साहेबांचं सुद्धा याच्यामध्ये आम्हाला चांगल्यापैकी मार्गदर्शन झालं आणि ते लक्ष्य गाठायला आम्हाला सोपं झालं. अपेक्षित ऊस उत्पादनाच्या सूत्रानुसार रासायनिक खताच्या मात्राकडून आम्ही दिल्या. याच बरोबर एक 2 गोष्टी अजून अत्यंत महत्वाच्या होत्या. त्या म्हणजे नुसतं मुख्य अन्नद्रव्य देऊन चालत नाहीत, नत्रस्फुरद पालाश देऊन चालत नाही, तर त्याच्याबरोबर दुय्यम अन्नद्रव्ये सुद्धा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला द्यायचे आहेत. हे त्यावेळेला आम्हाला समजलं. दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक, या गोष्टी केव्हा द्यायच्या, किती प्रमाणात द्यायच्या त्या ठरवून घेतल्या. त्याप्रमाणे त्याही द्यायला लागलो. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं काय असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्ये हेही ठरवून घेतले. किती सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणते कोणते द्यायचे हे पण त्यावेळेला ठरलं. महाराष्ट्र शासनाने एक ग्रेड ठरवून दिल्या. ग्रेड नंबर 2, ग्रेड नंबर 1, 2 अशा ग्रेड्स आहेत. त्या ग्रेड मधले सूक्ष्म अन्नद्रव्ये किती प्रमाणात द्यायचे हे सुद्धा ठरवून घेतलं. मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये हे किती द्यायचे ते ठरल्यानंतर खते देण्याचं वेळापत्रक ठरवून त्याप्रमाणे खतं दिली. देण्याच्या पद्धती अवलंबल्या आणि मग ऊसाचं उत्पादन आम्हाला 100 टनापर्यंत पोहोचता आलं नव्हे, त्याच्यापेक्षा जास्त पण झालं. काही वेळेला रासायनिक खतं आम्हाला पाहरीनं छिद्र घेऊन द्यायला सुद्धा सांगितली होती. त्या अशा पाहरी आम्ही पाडेगाव मधूनच्या डिझाईन नुसार तयार करून घेतल्या आणि त्याचाही उपयोग आम्ही त्या खतं देण्यासाठी केल्या. त्याची माहिती पुढे सांगणारच आहे. मित्र हो, रासायनिक खतं देत असताना एक 2-3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या समजावून घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, रासायनिक खतातला पहिली जी मात्रा आहे त्याला म्हणतात बेसल डोस देणे. ऊसाचं टिपरं औषधात बुडवून लागण करण्यापूर्वी सरीमध्ये रासायनिक खताची मात्रा टाकून मातीमध्ये मिसळून घेणे, याला म्हणतात बेसल डोस दिला, पायातलं खत दिलं. हा देणं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आम्ही ऊसाची लागण तशीच करायचो आणि दीड महिन्यानंतर मग रासायनिक खतं द्यायचो. त्यामुळे ऊसाची वाढ पहिले 1.5 महिने ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने व्हायची नाही. त्यामुळे पुढे त्याच्या उत्पादन वाढीवरती प्रचंड प्रतिकूल परिणाम व्हायचे. त्यामुळे सुरुवातीला बेसल डोस देणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही हे देत असताना 2 पोती DAP म्हणजे फॉस्फरस खत जास्त दिलं पाहिजे. सोबत 1.5 पोतं पोटॅश म्हणजे 75 किलो पोटॅश, सोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये, सोबत गंधक, मॅग्नेशियम सल्फेट, काही थोडंफार ह्युमिक ऍसिड, अशी सगळी मात्रा सरीमध्ये टाकून घेतली जाते. सेंद्रिय खत त्याच्यावरती टाकून घेतलं जातं आणि मग ते मातीमध्ये छोट्याशा अवजाराने मिसळून घेतलं जातं आणि मग ऊसाचं टिपरं त्यात लावलं जातं. अजून एका तज्ञांनी आम्हाला सुचवलं, त्यावेळेला फॉस्फरस खत देण्यापूर्वी जर सेंद्रिय खतामध्ये 8-10 दिवस ते मिसळून ठेवलं तर त्याची उपलब्धता प्रचंड वाढते. हे सांगितल्यामुळं अडसाली लागण करण्यापूर्वी झाडाच्या सावलीमध्ये एक 400-500 किलो शेणखत किंवा 1 टन शेणखतामध्ये आम्ही हे फॉस्फरस युक्त खत त्यात मिसळून ठेवतो. शिवाय सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा एक 50 किलो शेणखत वेगळं घेऊन त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये वेगळी मिसळून त्या झाडाच्या सावलीखाली ठेवतो आणि मग ऊसाच्या लागणीच्या आदल्या दिवशी हे सगळं सरीमध्ये खतं टाकून घेतली जातात.
मातीत छोट्या अवजारांनी मिसळून घेतली जातात आणि मग ऊसाची लागण केली जाते. फक्त मी वेळापत्रकाबद्दल एक 2च मिनिटं पुढे बोलणार आहे. लागण झाल्यानंतर 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान ऊसाला नत्राची गरज वाढायला लागते. त्यामुळे 1 पोतं युरिया 20-25 दिवसाच्या दरम्यान आम्ही देतो. पूर्वी 1 पोतं युरिया बरोबर 10 किलो लिंबोळी पेंड मिसळून आम्ही द्यायचो. आता ती द्यायची गरज नाही असं म्हणतात, कारण युरिया येतो तो नीम कोटेडच येतो. साधारणतः लागणीपासून 45-50 दिवसाच्या दरम्यान अजून नत्राची त्याची गरज वाढते. म्हणून त्यावेळेला 2 पोती युरिया आम्ही त्यावेळेला देतो. लागणीपासून 65-70 दिवसाच्या दरम्यान बाळबांधणी करायची असते, त्यावेळेला अजून एक डोस दिला जातो. तो डोस म्हणजे युरिया 1, DAP 1 आणि पोटॅश 1 ही मात्रा एकत्र केली जाते आणि ऊस ऊस चांगला जो आलेला असतो 2 महिन्याचा ऊस उंचीला असतो. ऊसाच्या कोणत्यातरी एका बगलेमध्ये डावीकडे असेल किंवा उजवीकडे असेल, एका बगलेमध्ये असा ज्या फोटोत दाखवल्या अशा पारीच्या साहाय्याने छिद्र घेतली जातात. 4 ते 6 इंच खोलीचं छिद्र घेतलं जातं आणि त्यात ही खत विभागून घालून ते छिद्र मुजवलं जातं. तज्ञांनी त्यावेळेला आम्हाला असं सांगितलं, फॉस्फरस आणि पोटॅश आपण जमिनीवरती टाकतो, पाणी देतो. जरी ते पाण्यामध्ये विरघळलेलं असलं तरी उभी त्याची हालचाल खाली जात असताना मातीच्या संपर्कात आल्यानंतर फॉस्फरस हा मातीला घट्ट चिटकून बसतो. त्याची उभी हालचाल होत नाही. जास्तीत जास्त 2-2.5 सेंटीमीटर पर्यंत तो खाली जातो जमिनीच्या प्रकारानुसार. त्याच्या खाली तो जात नाही. आणि ऊसाच्या मुळ्यांचं चित्र काढून त्यांनी आम्हाला दाखवलं. ऊसाच्या टिपरीपासून साधारणतः 6 इंचापर्यंत एकूण ज्या ऊसाच्या मुळ्या आहेत, त्याच्यातल्या 60% मुळ्या ते 4 ते 6 इंचापर्यंतच असतात. टाकलेलं खत हे ऊसाच्या टिपरीच्या बरोबरीने पडून राहतं, ते खाली जात नाही. ते जर खत खाली 4-6 इंचावरती खाली गेलं, तर त्या ऊसाला खायला मिळेल म्हणून त्या पायरीने छिद्र घेऊन द्या, असं पाडेगावमध्ये आम्हाला सांगण्यात आलं. तेव्हापासून आज तागायत फॉस्फरस ज्यावेळेला आम्ही 60-65 दिवसाच्या दरम्यान देतो, त्यावेळेला पाहरीच्या साहाय्याने छिद्र घेऊन त्याला द्यायचा प्रयत्न करतो किंवा खोडव्या ऊस पिकासाठी ज्या वेळेला आम्ही फॉस्फरस देतो, त्या वेळेला सक्तीने आम्ही पाहरीच्या साहाय्याने वरंब्यामध्ये छिद्र घेऊनच त्याच्यामध्ये रासायनिक खताच्या मात्रा घालतो. फॉस्फरस जरी उभा हालचाल त्याची कमी असली तरी स्वतःभोवती पसरण्याची क्रिया त्याची 5 सेंटीमीटर पासून 12 सेंटीमीटर आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे पारीच्या साहाय्याने छिद्र काढून त्यात घातलेलं खत आत गेल्यानंतर हळूहळू पसरतं देखील आणि तिथं मुळ्या येतात आणि मुळ्यांना ते खायला मिळतं आणि उत्पादनामध्ये चांगली वाढ होते. 5वी खत मात्रा येते ती भरणीच्या वेळेला मोठी भरणी करतो. काही ठिकाणी खांदणी म्हणतात, अर्धिंग म्हणतात. अशा वेळेला पहिल्यांदा एकदा थोडंसं रोटर मारून माती भुसभुशीत केली जाते. त्याच्यामध्ये 3 पोती युरिया, 2 पोती DAP, 2 पोती पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, गंधक, मॅग्नेशियम सल्फेट ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या जातात. सेंद्रिय खताची मात्रा आवर्जून ह्या वेळेला थोडीशी वापरली जाते आणि हे सगळं एकत्र करून मिक्स करून मग भरणी पूर्ण केली जाते. भरणी करत असताना एक काळजी घ्यायची मित्रांनो, पूर्वी आम्ही बैलांनी भरणी करायचो त्यावेळेला माती येऊन असं ऊसाच्या बुडक्याला असे दोन्हीकडच्या बाजूनी थाप लागायची, माती त्याला चिटकायची. आता अलीकडे पॉवर टिलरनं भरणी करताना पॉवर टिलरच्या माती जास्त जर उडली नाही, तर ती भरणी दोन्हीकडनं अशी राहते, गव्हाण राहते मध्ये. ऊस मध्ये राहतो, बाजूला येऊन नुसतं पडतं, इकडच्या बाजूला येऊन माती पडते, ऊसाला मात्र माती चिटकत नाही. असं करून चालणार नाही. दोन्ही बाजूंनी थाप लागेल याची काळजी घ्या. कारण ऊसाच्या 1-2 टिपऱ्या हे थाप लागलेल्या मातीमध्ये मुजल्या जातात आणि त्या टिपऱ्यांमधून परत नवीन पांढऱ्या मुळ्यांचं जाळं निर्माण होतं, की ज्या मुळ्या पावसामध्ये पाणी जरी जास्त झालं किंवा त्या वरंब्यामध्ये जे खत आहे ते शोषून घ्यायला त्यांची मदत होते. त्यामुळे ऊसाला माती अशी चिकटली पाहिजे याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर मग कॅल्शियम नायट्रेटची मात्रा थोडी द्यावी लागते. पुढे जो भरणीनंतर 1-2 महिने आम्ही प्रत्येक महिन्याला एक 25 किलो अमोनियम सल्फेट आणि 10-15 किलो पोटॅश असे 2 महिने देतो. त्याचाही फायदा आम्हाला ऊस जोमानी वाढीसाठी होत असतो. याच्यामध्ये सगळ्यात 2 गोष्टी आम्ही महत्त्वाच्या करतो. लागण झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी एकदा, मोठी भरणी झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी एकदा जीवाणूंची मात्रा आळवणी करून आम्ही सोडतो. ड्रीप असेल तर ड्रीप मधून सोडता येते. अझोटोबॅक्टर 1 लिटर, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया 1 लिटर आणि पोटॅश मोबिलायझिंग किंवा पोटॅश ऍक्टिव्हेटर 1 लिटर हे त्या 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आळवणी करून दिली जाते. दुसऱ्या दिवशी स्वतंत्रपणे ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक सुद्धा ऊस पिकासाठी आम्ही एकदा सोडून घेतो. जीवाणू देणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. अशा पद्धतीने
रासायनिक खताच्या मात्रांचं नियोजन असतं, हेही अत्यंत महत्वाचं आहे. या दृष्टीने आमची तयारी असते. आता जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा, पाण्याचे व्यवस्थापन. खरं तर पाण्याचे व्यवस्थापन आपल्याला सर्वांना सांगायची आवश्यकता नाही. एका वाक्यामध्ये आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन सांगता येईल. थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी ऊस पिकाला जर दिलं तर ऊसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते. पण यातलं पहिले 2 शब्द महत्वाचे. थोडे थोडे पाणी, थोडं थोडं पाणी आणि मग सारखं सारखं पाणी, त्या गोष्टी पाहिजेत. सारखं सारखं पाणी द्यायचं असेल तर पाणी सुरुवातीला देतानाच कमी द्यावं लागेल, म्हणजे घात लवकर येईल, वापसा लवकर येईल, म्हणजे परत आणखी दुसऱ्यांदा पाणी लवकर देता येईल. पूर्वी आमच्याकडे पद्धत होती की तळ्यासारखं पाणी देणे. काही लोक आम्हाला नावं ठेवायची, ठोबक पद्धतीने पाणी देता. आम्हाला खूपच तशा वेगवेगळ्या सवयी होत्या पाण्याच्या. उत्पादनावरती मर्यादा होती. पण ज्या वेळेला हे आमच्या लक्षात आलं की थोडं थोडं पाणी द्या आणि सारखं सारखं पाणी द्या, त्यावेळेला आपोआप ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली. मित्र हो, गमतीने मी एक त्यावेळेला असंच अभ्यास करत असताना माहिती मला मिळाली. अडसली ऊसाला एकूण पाण्याची गरज किती असते, असे शास्त्रीय भाषेतनं माहिती आलेली होती. पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपण जी साखळी पद्धतीने पाणी देत होतो, साखळी करायची पाटामध्ये फिरतं पाणी, 3 सऱ्यांची साखळी, 2 सऱ्यांची साखळी, 5 सऱ्यांची साखळी पूर्वीची आपली होती. आणि पाणी फिरत, फिरत, फिरत निघत जायचं. त्यावेळेला 24 तास वीज असायची. त्या विजेतनं पाणी या 24 तास पाणी आपल्या त्या ऊसामध्ये जात राहायचं. साखळी पद्धतीने जर आपण पाणी देत राहिलो तर साधारणतः एका एकराला अडसाली लागणीसाठी म्हणजे 16 ते 17 महिन्यामध्ये साधारण 1 कोटी लिटर ते 1.25 कोटी लिटर पाणी लागतं, असा एक माझा अंदाज. मी जे गणित करतो, माझी मोटर किती चालते, 5 एचपीच्या मोटरला पाणी किती निघतं, किती वेळेला मी पाणी देतो, याचं जर गणित केलं तर 1 ते 1.25 कोटी लिटर मी पाणी देतो, पावसाळ्याचे दिवस वगळून सुद्धा. त्याचीच थोडासा बदल आम्ही केल्यानंतर साखळी पद्धतीने करायच्या ऐवजी त्याचे साखळ्या मोडल्या आणि साध्या पाट पद्धतीने, सरळ पाट पद्धतीने पाणी द्यायला लागलो. पाण्याची बचत लगेच व्हायला सुरुवात झाली. वापसा पण लवकर यायला लागला. सरळ पद्धतीने पाणी दिलं तर जिथं साखळी पद्धतीला मला 16 तास, 18 तास, 20 तास 5 हॉर्सपॉवरच्या मोटरला पाणी लागायचं, ते पाणी एकदम कमी आलं. 12-14 तासातच 1 एकर पाणी व्हायला लागलं. म्हणजे पाण्याची बचत झाली. साधारणतः 1 कोटी लिटर मध्ये अख्खा तो सगळा हंगाम संपायला लागला. हेच पाणी नुसत्या साध्या सरळ सरीने द्यायच्या ऐवजी सरीची लांबी वाढवली आणि लांब सरीने 2-2 सऱ्यांना फक्त पाणी द्यायला लागलो. उभं राहून पाणी पाजायची परत जुनी पद्धत आली. पहिल्या 2 सऱ्यांना पाणी लावायचं, त्या 2 सऱ्या भरत आल्या, की पुढच्या 2 सऱ्यांना पाणी लावायचं, त्या भरत आल्या, की पुढच्या 2 सऱ्यांना पाणी लावायचं. अशा पद्धतीने ज्यावेळेला पाणी द्यायला लावलो, त्यावेळेला 90 लाख लिटर, 92 लाख लिटर पाण्यामध्येच हे सगळं क्षेत्र पूर्ण भिजायला लागलं. पण साखळीच्या पेक्षा सरळ पाण्याने उत्पादनात वाढ झाली. सरळ पाट पाण्याने पाणी देण्यापेक्षा ज्या वेळेला मी लांब सरीने पाणी द्यायला लागलो, त्यावेळेला एकदम उत्पादन वाढीला लागलं. परत मग अजून एक तज्ञांनी अशीच माहिती दिली, की दादा प्रत्येक सरीला पाणी देण्यापेक्षा एक आड एक सरीला पाणी देऊन बघा. तीच मी सुरुवात केली. प्रत्येक सरीला पाणी द्यायच्या ऐवजी एक आड एक सरीने पाणी द्यायला लागलो. प्रचंड वापसा लगेच यायला लागला. त्यामुळे सारखं-सारखं पाणी देता आलं. जे वरचं वाक्य होतं साध्य व्हायला लागलं. थोडं-थोडं पाणी आणि सारखं-सारखं द्या. 12-13 तासावरनं पाणी माझं 7-8 तासावरती खाली आलं. कमी पाणी दिल्यामुळे वापसा लवकर यायला लागला. ज्या सरीत पाणी देत नाही तिथं आपोआपच ज्या सरीत पाणी दिले ते पाणी तिकडं सरकायला लागलं. वापसा लवकर यायला लागला. उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळे एकाड-एक सरीनं पाणी द्यायची पद्धत सुद्धा चांगली वाटायला लागली. पाण्याची पण बचत साधारणतः 80 लाख लिटर, 70 लाख लिटर वगैरे पाणी लागतं. हे लाख लिटर वगैरे गणित करून मी तुम्हाला सांगतो. किती तास माझी मोटर चालली त्याच्यावरून. हे करता-करता मग एकदा लक्षात आलं, की जर ठिबक सिंचन आपण जोडलं, तर त्याचे फायदे काय-काय होतील याच्यात. मग त्याच्यामध्ये मात्र निश्चित कळालं, की थोडं-थोडं पाणी आणि सारखं-सारखं पाणी दिलं तर उत्पादन वाढतंय ना, मग ठिबक सिंचनच पाणी देऊया. रोज त्याला किती गरज लागते तेवढंच पाणी देऊ. थोडंच देऊ अगदी आणि मग उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होईल. सारखं-सारखं देता येईल, दररोज पाणी देता येईल. ज्यावेळेला पहिला 100 टनाचा प्रयोग केला, त्यावेळेला बी.डी. जडे साहेब माझ्याकडे आले. त्यांनी
आमच्या क्षेत्रामध्ये 5 एकरामध्ये ठिबक सिंचन जोडून घेतलं. 3 फुटाची सरी, 2 सरीमध्ये ऊसाची लागण, 1 डोळ्याची 1.5 फुटावरती, तिसरी सरी रिकामी अशी जोडोळ पद्धतीने लागण केली. त्यावेळेला आम्हाला वाटायचं ठिबकचा खर्च खूप जास्त येतो. प्रत्येक सरीमध्ये किंवा 4 फुटाच्या सरीमध्ये ठिबक टाकायचं म्हणजे खूप अंतर हे वाटायला लागलं. म्हणून मी अ, पद्धत बदलली आणि जोडोळ पद्धतीने ऊसाची लागण केली. 9 फुटावरती ठिबकच्या लॅटरल पडल्या. 4 लिटर प्रति तास देणारा ठिबक वरून जोडायचं ठिबक होतं आणि 75 सेंटीमीटर वरती एक ठिबक त्याला जोडून घेतलं. अशा पद्धतीने जोडलं. एका वेळेला 2.5 एकराला क्षेत्र चालेल. 7.5 एचपीची त्यावेळेला मोटर होती. 2.5 एकराला पाणी पुरायला लागलं. 2 टप्प्यामध्ये 5 एकराला पाणी पुरायला लागलं. हा ठिबक सिंचन जोडल्यानंतर एकदाही पाटाचं पाणी सरीनं त्याला दिलं नाही. संपूर्ण ऊस तुटेपर्यंत ठिबक सिंचननं पाणी दिलं आणि या तज्ञांच्याकडनं जडे साहेबांच्याकडून एक चार्ट तयार करून घेतला. जुलै मधली माझी लागण आहे, तर सप्टेंबरमध्ये ऑगस्टला पाणी किती, सप्टेंबरला किती, ऑक्टोबरला किती, कुठल्या महिन्यात किती किती पाणी द्यायचं एक तक्ता तयार करून घेतला आणि तो तक्ता मोटर चालू करायच्या मीटर पेटीमध्ये लावून ठेवला आणि गड्याला ताकीद केली की या वेळेला एवढंच पाणी द्यायचं आणि ऊस चांगला आणायचा होता त्यामुळे माझंही लक्ष त्याच्यावरती होतं. मोजून पाणी दिलं, थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी दिल्यामुळं पहिल्याच वर्षी 5 एकराच्या लागणीमध्ये एकरी 98.5 टनाचं उत्पादन मला गाठला आलं. व्हरायटी होती CO 86-032 नीरा. 96-97 साली ही नुकतीच त्यावेळेला रिलीज झालेली व्हरायटी पाडेगावमधनं बियाणं आणून लागण केलेली होती. 5 एकराची लागण मला एकरी 98.5 टनाचं उच्चांकी उत्पादन त्या काळातला महाराष्ट्रातला पहिला पायलट प्रोजेक्ट जैन इरिगेशनच्या मदतीने, सहकार्याने आणि पाडेगावचे शास्त्रज्ञ, VSIचे शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रयोग केला गेला आणि अत्यंत यशस्वी झाला. 100 टनावरती मी पोहोचलो. मित्र हो, पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. याचे फायदे अजून वेगवेगळे आहेतच. जसं पाणी मोजून दिले की पाणी ठराविक क्षेत्रातच राहतं. बाकीची जमीन कोरडी राहते. कोरड्या जमिनीत तण यायचा विषयच येत नाही. माझा 3x6 फुटाचा पट्टा, 6 फुटामध्ये तण यायचा कधी विषयच आला नाही. पाणी मध्येच असायचं फक्त. म्हणजे तणमुक्त रान ठेवायला फार चांगलं होतं. त्यामुळे खताची मात्रा बचत होते. तण नसल्यामुळं रान स्वच्छ राहतं. हा एक त्यातला फायदा आहे. पाण्याची बचत प्रचंड होते. 1.25 कोटी लिटर पाणी जिथं मला 1 एकराला लागायचं, तिथं फक्त 50 लाख लिटर पाण्यापर्यंत मी खाली आलो. भीतीने जरा जास्त त्यावेळेला मी दिलं, पण 50 लाख लिटर एका एकराला पाणी दिलं तरी उत्पादन 100 टनापेक्षा जास्त येते हे त्याच वेळेला मला कळालं. पाण्याची बचत 60-70 लाख लिटर एका एकरामध्ये झाली. ते पाणी आपण दुसरीकडे कुठेतरी देऊ शकतो. अलीकडे आता विजेची बचत सुरू झाली आहे. 8 तासापेक्षा जास्त लाईट आपल्याला आता शेतकऱ्याला मिळत नाही. अनेक वर्ष झाली आता. वीज कमी पडायला लागले. पाणी भरपूर असून सुद्धा आता पुरत नाही. वीज कमी पडते. याच्यामध्ये 1.25 कोटी लिटर पाणी द्यायला जेवढी वीज लागणार होती त्याच्या ऐवजी जर 50 लाख लिटरसाठी आपण वीज वापरली तर विजेची बचत पण झाली. म्हणजे एकतर तणमुक्त रान, पाण्याची बचत, विजेची बचत आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर उत्पादनामध्ये प्रचंड वाढ. उत्पादनामध्ये प्रचंड वाढ. रासायनिक खताच्या मात्रा जास्त न देता सुद्धा जेवढी खतं आपण पहिले देत होतो तेवढीच खतं द्यायची. पण थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी जर दिलं तर उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते. हे 1997-98 सालच्या हंगामामध्ये माझ्या लक्षात आलं. तेव्हापासून आज तागायत प्रत्येक वर्षी ज्या वेळेला लागण असते सगळेच सगळा माझा ऊस ठिबक सिंचन वरती असतो. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग सातत्याने करत राहिलो. 2008-9 साली सब सरफेस ड्रीप इरिगेशन चा प्रयोग माझ्या शेतीमध्ये मी केला. 2.5 एकर क्षेत्रामध्ये पहिल्यांदा केला. नंतर 3-4 वेळेला असंच प्रयोग करत राहिलो. अतिशय चांगल्यापैकी उत्पादन आलं. सब सरफेस ड्रीप इरिगेशन आणि सरफेस ड्रीप इरिगेशन म्हणजे वरून टाकलेली लॅटरल नळी आणि जमिनीमध्ये पुरलेली लॅटरल आणि नळी याच्यामध्ये सुद्धा फार चांगला फरक होतो. प्रचंड फायदा होतो. वर टाकलेल्या लॅटरलला जेवढं पाणी लागतं त्याच्यापेक्षा 15-20% निश्चित पाणी कमी जमिनीमध्ये पुरलेल्या लॅटरलला किंवा सब सरफेस लॅटरलला लागतं. हे निश्चितपणे मला त्यावेळेला जाणवलं. त्याच्यानंतरचे बरेच आतापर्यंतचे बरेचसेच माझ्या ऊसाच्या लागणी या सब सरफेस ड्रीप इरिगेशन पद्धतीने
किंवा भूपृष्ठ अंतर्गत ठिबक सिंचन प्रणाली असं म्हणतात, किंवा मी म्हणेन जमिनीच्या लेवल पासून खाली 5 ते 6 इंचावरती लॅटरल पुरायची आणि त्या लॅटरलच्या दोन्ही बाजूला डावीकडे आणि उजवीकडे 1 ते 9 इंचापासून 1.25 फुटापर्यंत ऊसाची लागण करायची. त्याला म्हणतात सबसर्फेस ड्रिप इरिगेशन सिस्टीम. त्याची माहिती प्रचंड आहे, ते आपल्याला पुढे जाऊन बघायचे. आता एक शेवटचा मुद्दा राहतो ते पीक संरक्षण. पीक संरक्षण याचा अर्थ ज्या वेळेला आपल्या सर्वांना माहिती आहे लोकरी मावा आला, त्याच वेळेला आपल्याला कळालं की ऊसासारख्या पिकाला सुद्धा संरक्षण करावं लागतं. त्याच्या अगोदर आपण कोणीच ऊसाला फवारणी करायचं हे आपल्याला स्वप्नात सुद्धा माहित नव्हतं. ऊसाची लागण केली की 1.5 महिन्यांनी साधारणतः खोडकीड येते. ऊसाचा वरचा शेंडा जळतो किंवा सुरळी मेली असं म्हणतात. उपसला की ते खालचा आतला भाग कुजलेला असतो, घाण वास येतो, मोठी अळी असते. असं ऊस मरायला लागतो. खोडकिडीला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला त्यावेळेला कीटकनाशकाची फवारणी करावी लागते. पुढे जाता जाता 5-6 कांड्या तयार होतात. हवामान बदललं की कांडी कीड तयार होते. ऊसाच्या कांडीला एक बारीकसं छिद्र पडतं आणि तिथून त्याचे खालचे डोळे फुटायला लागतात, स्प्रॉटिंग होतात. तिथल्या 2-3 कांड्या खूप लहान-लहान पडतात. काही वेळेला धक्का लागला तर तिथं ऊस मोडतो सुद्धा. यावर्षी तसं खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे व्हायला लागलंय. ऊस मोडतो सुद्धा. इथं ऊसाचं मोठं नुकसान होतं. यावेळेला सुद्धा जमिनीतनं काही कीटकनाशकं द्यावी लागतात. काही फवारणीसाठी करावे लागतात. काही ग्रामासारखे कार्ड आणून ऊसामध्ये लावायला लागतात, जेणेकरून हा रोग आटोक्यात येईल. याला म्हणतात पीक संरक्षण. काही वेळेला बऱ्याच वेळेला बुरशींचा अटॅक आपल्या ऊसावरती होत असतो. त्याचा सुद्धा बंदोबस्त करण्यासाठी बुरशीनाशकाचा उपयोग सुद्धा करावा लागतो. आम्ही त्याचं एक शेड्यूलच ठरवलं. लागण झाल्यानंतर 1.5 महिन्याच्या आसपास खोडकीड येते. 45व्या दिवशी पहिली फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये एक कीटकनाशक घ्यायचं, एक बुरशीनाशक घ्यायचं. 19-19-19 प्रति पंपाला 100 ग्रॅम घ्यायचं. म्हणजे ऊसाची वाढ जोमाने होईल, खोडकीड आटोक्यात राहील, बुरशी आली असेल तर बुरशीचा पण आटोक्यात राहील. अशाच पद्धतीने 20-20 दिवसाच्या अंतराने पुढे 4 फवारणी आम्ही करायला लागलो. 65व्या दिवशी खोडकीड अजून थोडीफार शिल्लक राहिलेली असते, म्हणून परत एकदा कीटकनाशक, त्याच्यामध्ये परत एकदा बुरशीनाशक, परत 126100 त्यातच आम्ही घ्यायला लागलो. चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य आम्ही त्यातच मिसळायला लागलो. डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर, फिजिओलॉजिस्ट, 2007-8 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठातून रिटायर होऊन आमच्या इथे राहायला आले. त्यांचं गाव नरसोबाची वाडी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या फवारण्यांचं सत्र फार सुंदर असं सुरू झालं. सरांनी त्याच्यामध्ये खास करून आम्हाला काय सुचवलं की काही पीजीआर त्याच्यामध्ये उपयोगात आणा. ग्रोथ प्रमोटरचा उपयोग करा. द्राक्ष बागायतदार जे वापरतात ते जिब्रॅलिक ऍसिड असेल, 6-बी असेल, सायटोकानिन ग्रुप असेल किंवा IBA असेल, याचा उपयोग कसा आणि किती प्रमाणात याच फवारण्यामध्ये करावा हे सरांनी एक शेड्यूल तयार करून आम्हाला दिलं. त्या शेड्यूलचा वापर आम्ही 2007-8 सालापासून करायला लागलो आणि ऊसामध्ये प्रचंड बदल झाला. 100 टनापासून 125 टनावर जात असताना याच फवारण्याचा फार उपयोग फायदा आम्हाला मिळाला. 100 टनावरनं 150 टना आपलं 125 ते 150 टनामध्ये जात असताना सुद्धा याच पीजीआरचा ग्रोथ प्रमोटरचा फार मोठा फायदा आम्हाला झाला. नव्हे 200 टनाचा प्रयोग करत असताना सुद्धा आम्हाला याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात झाला. 200 टनाचा प्रयोग करताना सुद्धा जसं ठिबक सिंचन जैन इरिगेशनने आम्हाला जोडून दिलं, जसं त्या तापमान कंट्रोल करण्यासाठी संपूर्ण प्लॉट वरती फॉगर सिस्टीम आम्हाला बसवून दिली, मॉड्युलर स्प्रिंकलर्स त्याच्यावरती बसवून दिले. आम्हाला त्याचा फायदा असा झाला की या मॉड्युलर स्प्रिंकलर मधून उशिरापर्यंत आम्ही याच पीजीआरचा फवारणी करत राहिलो. त्यामुळं 168 टनाचं एका एकरामध्ये उत्पादन आम्हाला घेता आलं. हे पीजीआर सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. त्याचं शेड्यूल सगळं तयार केलं. 45व्या दिवशी NPK, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि IBA आणि 6BA हे पीजीआर. 65व्या दिवशी NPK, चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि GA आणि 6BA, जिब्रॅलिक ऍसिड आणि 6BA याचा वापर. 85 दिवसाच्या दरम्यान सुद्धा असाच वापर आणि 105 दिवसांनी सुद्धा असाच वापर. 20-20 दिवसाच्या अंतराने हे सगळे पीजीआर सहित सगळं वापरायला लागलो आणि रोग आमचा ऊस हा
रोगमुक्त कीडमुक्त राहायला लागला, त्यामुळे त्याची वाढ जोमाने व्हायला लागली, झपाट्याने व्हायला लागली, त्याची रोग प्रतिकार शक्ती वाढली, त्याच्यामुळे उत्पादनामध्ये वाढ मिळायला लागली आणि या ग्रोथ प्रमोटरचा उपयोग केल्यामुळं अजून उत्पादनामध्ये चांगल्यापैकी वाढ झाली. हा सगळा फॉर्म्युला 2008-9 सालापासून आमच्या सगळ्या मित्रमंडळींना, सगळ्या ग्रुपच्या आमच्या सदस्यांना सगळं संपूर्णपणे लिहून पाठवत आहे. प्रत्येक जण आपल्याला जिथं मिळेल तिथं जिब्रेलिक ऍसिड असेल, 6-BA असेल ते घेतात आणि या फॉर्म्युल्यानुसार त्याची फवारणी करतात. प्रत्येकाला याची आता गेली 10-12 वर्ष, 15 वर्षामध्ये प्रचंड असा फायदा झाला. मित्र हो, वयानुसार येणाऱ्या किडीचा बंदोबस्त करणे, हंगामानुसार तयार होणाऱ्या किडीचा बंदोबस्त करणे आणि वन्य प्राण्यापासून पिकाचं संरक्षण करणे हे सुद्धा एक अत्यंत महत्वाचं आहे. आमच्या भागात कमी आहेत, पण मला इतक्या जणांचे फोन येतात, मी बघतो सुद्धा. रानडुकरांचा त्रास प्रचंड होतो. काही ठिकाणी हरणांचं जिथं सँच्युरी आहे तिथं हरणांचा त्रास त्यांना होतो. काही ठिकाणी सश्यांचा लहानपणी ऊस असताना त्रास होतो. वेगवेगळ्या वन्य प्राण्यांचा त्रास होत राहतो. यासाठी याचा सुद्धा आपल्याला त्रास होतो म्हणून त्याला संरक्षण करणं गरजेचं आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हवामानातील बदलानुसार होणाऱ्या वाईट परिणामापासून त्याचं संरक्षण करणे अत्यंत गरजेचं आहे. वन्य प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी शासकीय मान्यता प्राप्त जे झटका मशीन मिळतं, सोलर सिस्टीम वरती चालतं, असं झटका मशीन आमच्या बऱ्याच मित्रांनी बसवलंय. एक बारीक तारेचं कुंपण करावं लागतं आणि या सोलार सिस्टीम वरती चालणाऱ्या या झटका मशीन मधून त्याला इलेक्ट्रिक करंट जोडला जातो. त्याला ज्या वेळेला वन्य प्राणी जाऊन त्याला त्याला चिकटतो त्यावेळेला त्याला खूप मोठा शॉक बसतो आणि तो तिथनं पळून जातो, परत तिथे येत नाही. माणसाने हात लावला तर माणसाला फक्त एकदाच शॉक बसतो, झटक्याने शॉक बसत असतो. माणसाला काहीच त्याच्या जीविताला हानी होत नाही. मात्र वन्य प्राणी तिथून पळून जातात, परत तिथं येत नाहीत. त्यामुळे त्याचा उपयोग करायला हरकत नाही. हवामानाच्या बदलानुसार जो गेल्या वर्षीचा प्रयोग आम्ही केला, ऊसाच्या उत्पादन वाढीमध्ये तापमानाचा खूप महत्वाचा रोल आहे. साधारण 16 डिग्रीच्या खाली तापमान गेलं तरी ऊसाची वाढ थांबते आणि 35 डिग्री सेंटीग्रेडच्या वर तापमान गेलं तरी वाढ थांबते. खाली गेलेलं तापमान वाढवणं तसं ओपन फील्ड मध्ये अवघड आहे. पण वर गेलेलं तापमान 35 डिग्रीच्या वर गेलेलं तापमान काही अंशी कमी करता येईल का, याची चर्चा जैन इरिगेशन सिस्टीम मध्ये केली आणि त्यांनी आम्हाला मॉड्युलर स्प्रिंकलर बसवण्याचा सल्ला दिला. त्यांनी ते आम्हाला इन्स्टॉल देखील करून दिलं. साधारणतः 20 ते 25 मिनिटं हे जर फॉगर्स आम्ही चालवले तर संपूर्ण त्या क्षेत्रावरती धुक्यासारखं आवरण तयार व्हायचं आणि ते जसं धुकं खाली त्या ऊसामध्ये जाईल तसं साधारण 6 ते 7 डिग्री पर्यंत त्या बाहेरच्या पेक्षा आतल्या ऊसातलं तापमान कमी केलं जायचं. त्यामुळे 35 डिग्रीच्या वर तापमान गेल्यानंतर आम्ही हे स्प्रिंकलर चालवायचो. तापमान 35 डिग्रीच्या आत आलं की ऊसाला परत अन्न खायला सोयीस्कर व्हायचं आणि ऊसाची वाढ आहे तशी चालू राहायची. एवढंच नव्हे तर आतलं आर्द्रता किती आहे हे बघण्यासाठी जैन इरिगेशनने आतल्या बाजूला एक आर्द्रता मोजण्यासाठीचा एक सेन्सर आणि तापमान मोजण्यासाठीचा एक सेन्सर आम्हाला बसवून दिला. बाहेर त्याचं डिजिटल आम्हाला बघता येत होतं. आर्द्रता सुद्धा मेंटेन करण्यासाठी कसं मेंटेन करता येईल यासाठी ऑटोमेशन त्यांनी आम्हाला करून दिलं. त्यानुसार आर्द्रता मेंटेन करणे आणि वाढलेलं तापमान कमी करणे ह्या 2 गोष्टी आम्हाला त्या वेळेला करता आल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला 168 टन प्रति एकरापर्यंत पोहोचता आलं. त्यामुळे हवामानातील बदलाचं सुद्धा आपल्याला काही संरक्षण करणं अत्यंत आवश्यक असतं. असं जमिनीची सुपीकता अत्यंत महत्वाची, लागणीची योग्य पद्धत अत्यंत महत्वाची, रासायनिक खताच्या मात्रा योग्य ठरवून योग्य वेळी द्यायच्या, कशा द्यायच्या त्या सुद्धा अत्यंत महत्वाच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन कसं असावं याच्यावरती लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. तेही अत्यंत महत्वाचं आहे आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे पीक संरक्षण करणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. या पीक संरक्षणामध्ये आम्ही ज्या वेळेला कीटकनाशक, बुरशीनाशक वापरतो त्या वेळेला आम्ही साधारणतः पीजीआर सुद्धा त्याच्यामध्ये मिसळून वापरतो. आमच्यातले नवेखेडचे आमचे मित्र आहेत बाळासाहेबजी गुरव, 2010-11 साली त्यांच्या इथं पूर्व हंगामी ऊसाची लागण करून बाकीच्या सर्व गोष्टी आपल्या या शास्त्राप्रमाणे करून आणि पीजीआरचा उपयोग करून
139 टन ऊसाचं उच्चांकी उत्पादन मिळालं आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं त्यांना ऊस भूषण हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला. इस्लामपूरचे आमचे अशोक खोत यांच्या इथं हा 200 टनाचा प्रयोग केला आणि 168 टन त्यांना उच्चांकी उत्पादन मिळालंय, की जे बहुधा भारतात तर उच्चांकी उत्पादन आहेच आहे, पण ओपन फील्ड मध्ये ऊसाची लागण करून शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जागतिक लेवलला सुद्धा एवढं उत्पादन कुणाचं आलं असेल असं अजून तरी काही नोंद कुठं झालेली दिसत नाही. त्यामुळे हे सुद्धा उच्चांकी उत्पादन अतिशय चांगल्यापैकी आलंय. हा तो 200 टनाचा प्रयोग आहे. हे अशोकजी खोत आहेत आणि वरती तिकडे दिसतंय ते सगळे मॉड्युलर स्प्रिंकलर बसवलेले आहेत. त्याच्या पाठीमागे साधारणतः धुक्यासारखी असं लाईन तयार झाली आहे. ते स्प्रिंकलर चालू असताना फोटो घेतलेला आहे. असं धुकं संपूर्ण प्लॉट वरती तयार व्हायचं आणि ते जसं खाली जाईल तसं तापमानामध्ये 6, 7, 8 डिग्री पर्यंत तापमान खाली आणलं जायचं. त्यामुळे ऊस अत्यंत जोमाने वाढायचा. हा त्या प्लॉटचा एक पूर्ण व्ह्यू आहे. अशा पद्धतीने वरती सगळे मॉड्युलर स्प्रिंकलर बसवलेले होते, की ते बसवायच्या अगोदर सगळे आम्ही आपले सहज बघत होतो की कसं कसं बसवायचं. आम्हाला त्यांनी न्यूट्रीकेअर म्हणून एक सिस्टीम बसवून दिली. स्वयंचलित कार्यप्रणालीत असणारी हे खत देण्यासाठी खत देत असताना याचा आम्हाला उपयोग झाला. एवढंच नव्हे तर वरती ज्या वेळेला आम्ही फॉगरमधनं काही पीजर फवारणी केल्या, काही एनपीके त्यातनं सोडल्या, त्याच्यासाठी सुद्धा या न्यूट्रीकेअरचा प्रचंड फायदा झाला. ऑटोमॅटिक चालणारं हे मशीन पाणी घेऊन पुढे जाणारं अत्यंत अत्यंत कार्यक्षमपणे आम्हाला ते चालता आलं. याच्याशिवाय आर्द्रता तपासणीसाठीचं मशीन याच्यामध्येच बसवून दिलं होतं. सेन्सर बसवून त्याचं बाहेर बघता येत होतं. तापमानाचे सेन्सर बसवून तेही बाहेर आम्हाला बघता येत होतं. इथं हे सगळं तेच बघायचं चाललंय. त्या पेटीमध्ये ते सगळ्या मीटरमध्ये दिसतंय. डॉक्टर बी.पी. पाटील सर, डॉक्टर जमदग्नी सर, डॉक्टर मराठे सर ही सगळी मंडळी हे बघायला त्या दरम्यान आलेले होते. आणखीन एक त्यावेळेला गोष्ट केली की बरेच शेतकरी येऊन तो ऊस बघून जायचे. उजवीकडचा हा ऊस तो 200 टनाचा प्रयोग केलेला ऊस होता. सगळ्यांना आज गेलं की परत वाटायचं की ह्या महिन्यात कसा ऊस वाढलाय, ह्या महिन्यात कसा ऊस वाढलाय आणि सारखं सारखं लांबून आलेल्या शेतकऱ्यांना परत बघायला येता येत नव्हतं. माझा चिरंजीव अजिंक्य बीई कॉम्प्युटर आहे. त्यांनी या प्लॉटच्या समोरच्या खांबावरती लाईव्ह टेलिकास्ट करता येईल असा तो फिरता कॅमेरा एक बसवला आणि 24 तास रात्रंदिवस तो कॅमेऱ्यातनं वेबसाईट वरती त्याचं दाखवलं जायचं. 24 तास तो लाईव्ह कॅमेरा चालू ठेवला. लागणीनंतर 2-2.5 महिन्यानंतर हा कॅमेरा चालू होता. तो ऊस तुटून कारखान्यात जाईपर्यंत हा कॅमेरा चालू ठेवला होता. www.ussanjeevani.com वरती क्लिक केलं की हा ते चित्र सारखं प्रत्येकाला दिसायचं आणि दररोज आमची ही सगळी मंडळी जे येऊन ऊस बघून गेले किंवा ज्यांना येता येणं शक्य नव्हतं, हा कॅमेऱ्याच्या या वेबसाईटच्या माध्यमातून हा ऊस सगळेजण निहाळायचे. ही अत्यंत चांगली सोय त्या काळात एक आम्ही केलेली होती. आज तो ऊस तोड चालू असताना बऱ्याच उत्साही मंडळींनी येऊन ऊस तोड बघितली. काही मंडळी बघण्यासाठी थांबलेलेच होते. 4 दिवस ऊस तोड चालली तर 4 दिवस ते सतत असायचे. खरोखरच एवढा ऊस कारखान्याला जातोय का? हे बघण्यासाठी ती मंडळी असायची. त्या ऊसाची लांबी साधारणतः 21-22 फूट उंचीचा हा ऊस तयार झाला होता. 2-3 ठिकाणी त्याला बेंड देखील आले होते. अतिशय चांगल्यापैकी ऊस निघाला. आमचे एक मित्र अशोक जाधव म्हणून आहेत, विजय जाधव यांनी या संपूर्ण प्लॉटची देखरेख त्यावेळेला त्यांनी केली आणि त्यामुळे एवढं ऊसाचं उत्पादन आपल्याला चांगल्यापैकी घेता येतं. हा प्रयोग माझ्याकडे 2010 सालचा सब सरफेस ड्रीप इरिगेशनचा प्रयोग केला होता. सरी काढतानाच लॅटरल सगळ्या सरीमध्ये मुजवून घेतल्या. सरीच्या म्हणजे जमिनीच्या लेवल पासून खाली 5 ते 6 इंचावरती लॅटरल खाली गाडली गेली होती. 6 फूट अंतरावरती लॅटरल काढून त्याच्या दोन्ही बाजूला ऊसाची लागण केलेली होती. त्यातलेच आहेत फोटो. इथं डाव्या कोपऱ्यात आपल्याला ऊसाची रोपं लावलेली दिसतात. 13 नोव्हेंबरला ऊसाची रोपं लावली आणि 27 नोव्हेंबरला तो ऊस तुटला. 12-12.5 महिन्यात ऊस तुटला आणि 103 टनाचं उच्चांकी उत्पादन मला त्यावेळेला मिळालं. द टीम, सगळे शास्त्रज्ञ मंडळी यांचं सर्वांचं मार्गदर्शन सातत्याने होत राहतंय.
सगळ्यात उजवीकडे आहेत ते डॉक्टर बी.पी. पाटील सर ॲग्रोनॉमिस्ट आम्हाला मार्गदर्शन करतात. मध्ये आहेत ते डॉक्टर जमदग्नी सर फिजिओलॉजिस्ट या संजीवकाच्या फवारण्यांचं त्यांचं सातत्याने मार्गदर्शन होतं. त्यांना लागून आहेत ते डॉक्टर अरुण मराठे सर सॉइल सायंटिस्ट आहेत. सातत्याने आम्हाला जमीन कशी सुपीक करावी याबद्दल मार्गदर्शन करतच असतात. सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानायचे आहेत. जैन इरिगेशन तर्फे आज हा वेबिनार खरं तर खास करून जैनचे आभार मानलेच पाहिजेत. कारण 1996 साली पहिला प्रयोग करताना जैननी जे आम्हाला सहकार्य करायला सुरुवात केली, ते आज तागायत जैनचं आम्हाला सातत्याने सहकार्य लाभतं. कुठलीही गोष्ट आम्ही त्यांच्यासमोर विषय मांडला, की तातडीने त्याच्याबद्दल अत्याधुनिक अद्ययावत सगळी माहिती आम्हाला पुरवतात नव्हे, तर त्या दृष्टीने कसा प्रयोग करायचा हे सुद्धा आम्हाला ते सांगतात. जसं 200 टनासाठी आम्ही विचार केला होता, की वरती फॉगर बसवले तर कदाचित गारवा जास्त निर्माण होईल. माननीय अजित भाऊंच्या पुढे हा विषय मांडला फक्त. अजित भाऊंनी 8 दिवसामध्ये त्यात कोणतं स्प्रिंकलर त्याला चालेल, त्यातनं किती पाणी पडेल याचा सगळा अभ्यास करून अख्खी टीम त्यांनी आमच्याकडे पाठवली आणि त्या संपूर्ण क्षेत्रावरती ते फॉगर सिस्टम बसवून दिली. एवढंच नव्हे, तर खतं देण्यासाठीचं ते न्यूट्रिकेअर असेल, बाकीचं तापमान मोजण्यासाठीची सोय असेल किंवा आर्द्रता मोजण्यासाठीची सोय असेल, याचीही सोय त्यांनी सगळी करून दिली आणि त्याच्या पुढे जाऊन दररोज त्यांचा एक ॲग्रोनॉमिस्ट आमच्या शेतीवरती यायचा आणि त्या सगळ्या नोंदी घेऊन त्यांनी ते एक रेकॉर्ड तयार करून दिलं. एवढं सहकार्य जैन इरिगेशनचं आम्हाला सातत्याने लाभलं. मित्रहो, आपण सर्व मंडळी बराच वेळ झाला मला ऐकत आहात. बऱ्याच वेळेला मी बोलतो, सर्वजण ऐकतात, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण आडसाली ऊस लागणीचा आजचा हा कार्यक्रम, आडसाली ऊसाची लागण करत असताना ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी मी सांगितल्या, एकतर सरीची रुंदी, जमिनीची सुपीकता, ऊस लागणीची पद्धत, या सगळ्या गोष्टीवरती लक्ष देऊन सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ऊस लागण करण्यापूर्वी बेसल डोसा मातीमध्ये टाकून मिसळूनच घेतला पाहिजे आणि अधिक ऊसाचं उत्पादन घ्यायचं असेल तर ठिबक सिंचन जोडल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. थोडं-थोडं पाणी आणि सारखं-सारखं पाणी देणं हे सध्या तरी ठिबक सिंचनमुळंच शक्य होतंय. त्यामुळं त्याच्याकडेही लक्ष आपण सर्वांनी द्यावं. खास करून परत एकदा जैन इरिगेशन सिस्टीमचे आभार. त्यांनी मला आपल्याशी संवाद साधायला संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.